तर सर्वांना आत्मवंदन. तेच सुरू करा. शुभ संध्याकाळ. आपला सनातन विज्ञानाचा जो काही कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये आज आणि उद्या आपण उपनिषदांबद्दल जाणणार आहोत. ऑलरेडी आपल्या विहंगमच्या प्लॅटफॉर्मवरती मला वाटते सुचेता मॅडमनी आणि आणखीन पण कोणीतरी उपनिषदांबद्दल वाचन झालंय किंवा त्याच्याबद्दल चर्चाही झाली आहे याच्या आधी, खूप आधी. तर आज आणि उद्या आपण विज्ञानाचं कनेक्शन किंवा आत्ताचं जे काही युग परिवर्तन चालू आहे किंवा जी ऊर्जा चालू आहे त्या ऊर्जेच्या दृष्टिकोनातून जे ज्ञान उपनिषदांमधलं आत्ता आपल्या रोजच्या आयुष्यासाठी कनेक्ट करणं गरजेचं आहे ते बघणार आहोत. तर सुरुवातीला आधी आपण उपनिषद कुठून आली, तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहितीच आहे की उपनिषद म्हणजे वेदांपासून उपनिषदांची निर्मिती झाली, जेणेकरून उपनिषदांना वेदांचा सारांश म्हटलं जातं. तर ते नुसती उपनिषद नाही आहेत, आणखीनही बाकी त्याचे प्रकार आहेत, त्याबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत. तर मी त्याची एक छोटीशी पीपीटी बनवली होती, ती दाखवते तुम्हाला, जेणेकरून थोडंफार अट्रॅक्टिव्ह पण म्हणा किंवा बघायला चांगलं वाटतं नुसतं ऐकण्यापेक्षा, म्हणून. फक्त दिसते का सांगा मला पीपीटी मी शेअर केल्यावरती. दिसते ना? हो पीपीटी मॅडम, दिसते. दिसते. तर उपनिषद जी आहे ती नुसती उपनिषद नाही, तर वेदांपासून तीन प्रकार निर्माण केले गेले, जे की महत्वाचे चार वेद आहेत आपल्या सनातन संस्कृतीमधले. ते वेद आहेत असे वाचायला जर घेतलं तर आपल्याला आपलं आत्ताचं आयुष्य कमी पडेल, एवढे मोठे ग्रंथ आहेत ते. मग त्यातनं जे सारांश रूपी आपल्याला आवश्यक आहे त्याच्यासाठी म्हणून छोट्या छोट्या लिटरेचरमध्ये त्याचं विभागणी म्हणा किंवा त्याचं रूपांतरण केलं गेलं. त्याच्यामध्ये हे चार प्रकार आहेत, ज्याला जे वैदिक वाङ्मयाचे चार प्रकार म्हणू शकतो आपण, वैदिक लिटरेचर म्हटलं जातं त्याला, ज्याच्यामध्ये संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद असे येतात. तर ही संहिता म्हणजे काय? तर संहिता या शब्दाचा अर्थ असा आहे की एकत्रित केलेले सगळे मंत्र, वेद किंवा वेदांमधनं पण एकत्रित केलेला जो काही मंत्रांशी रिलेटेडचा भाग आहे तो हा या संहितामध्ये येतो. यामध्ये मग हे मंत्र कुठल्या कुठल्या देवांचे आहेत किंवा कुठल्या ह्याच्यावरती अवलंबून आहेत, तर यामध्ये देवाशी रिलेटेड, ईश्वराशी रिलेटेड, अग्नी, वायू, इंद्र किंवा निसर्गातल्याही जितक्या काही शक्ती आहेत त्यांच्या स्तुती करणारे मंत्र किंवा स्तोत्र हे जे संकलित केले त्याला एकत्रितपणे जे संकलित केलेलं जे लिटरेचर आहे त्याला संहिता म्हणतात, ज्याच्यामध्ये देवांची स्तुती आणि मंत्र आहेत. मग नुसत्याच देवांची नाही, तर निसर्ग हा ही एक देव आहे आपल्यासाठी किंवा एक शक्ती आहे ती. जे मूर्तीतल्या देवाला मानत नाही ते निसर्गातल्या शक्तीला देव मानतात. किंवा प्रत्येकाची जी काही काय म्हणू आपण, मानण्याची हे आहे ती वेगवेगळी आहे. बिलीफ जो आहे, विश्वास जो आहे, वेगवेगळ्या गोष्टींवर आहे. तर या सगळ्यांना, या सगळ्यांची स्तुती करणारा किंवा मंत्र किंवा त्याच्याशी रिलेटेड आपण काही जसं एखाद्या देवाला प्रसन्न करायचं असेल तर आपण काही त्याचे स्तुती सुमनं गातो, त्यासाठी स्तोत्र आणि मंत्र तयार झालेत. तर या सगळ्याचं एकत्रीकरण जे आहे ते या संहितेमध्ये असतं. या संहितेमध्ये मग देवाबरोबर निसर्गातल्या शक्तींचीही स्तुती आहे, जसं त्याला ऋचा म्हटलं जातं, मंत्र, ऋचा, स्तोत्र. तर ह्याचा हेतू काय आहे? तर आपलं आरोग्य, समृद्धी, शांतीसाठी देवांना प्रसन्न करणं. यज्ञ, याग, धार्मिक विधींसाठी. धार्मिक विधी कधी पूर्ण होतात असं मानलं जातं, जेव्हा त्याचे ठराविक मंत्र किंवा ज्या काही आहुती किंवा जी काही प्रोसेस असते त्या विधींच्या मंत्राची ती जेव्हा म्हटली जाते तेव्हा त्याला पूर्ण झालं, यज्ञ पूर्ण झाला, या यज्ञ याग पूर्ण झाला असं म्हटलं जातं. तर हा हेतू त्याच्या मागचा काय आहे या संहितेचा, की आपल्याला आरोग्य, समृद्धी, शांतीसाठी देवांना प्रसन्न करण्यासाठी जी आवश्यकता आहे त्या मंत्र आणि स्तोत्र, स्तुती सुमन जे म्हणतो ते या संहितेमध्ये आहेत. तर ही संहिता जी आहे, आता आपली चेतना कुठल्या लेवलला आहे ते आपण बघू शकतो. तर ऋग्वेदामधले म्हणजे चारही आपले वेद आहेत, त्यातल्या प्रत्येक वेदांमधलं जे काही मंत्र आणि हा भाग आहे त्याला एकत्रित करून ती स्तुती मंत्र किंवा
जसं की ऋग्वेदातली संहिता आहे त्याला स्तुती मंत्र म्हणतात, सामवेदाची संहिता आहे त्याला गायन मंत्र म्हणतात, यजुर्वेदाची संहिता आहे त्याला यज्ञ मंत्र म्हणतात, आणि अथर्व वेदाची संहिता आहे त्याला रक्षा मंत्र म्हणतात. तर हे सगळं संहितेचं जे काही वाङ्मय आहे म्हणू आपण, किंवा वैदिक ह्याच्यातनं आलेलं आहे, जे की ऋषींनी, ऋषी आपल्या सनातन धर्मामध्ये जे ऋषीमुनी झाले त्यांनी ईश्वर प्राप्तीसाठी रचलेले जे काही मंत्र आहेत आध्यात्मिक शक्तीच्या आधारावरती, ते सगळे या संहितेमध्ये असतात. त्याच्यानंतरचा प्रकार आहे तो ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे काय? ब्राह्मण म्हणजे जातीने ब्राह्मण नाही. मुळात जात आणि धर्म आणि हे सगळ्या धर्म म्हणजे माणुसकी हा धर्म आहे. त्या धर्माचे आपण वेगळे अर्थ काढलेत. मूळ सनातन संस्कृतीमध्ये बघितलं तर धर्म या शब्दाचा अर्थ माणुसकी हा धर्म आहे. त्याच्यामध्ये ना हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख हे धर्म नाही आहेत. हे मधल्या काळा किंवा कालावधीमध्ये जे काही मॅन्युप्युलेशन झाले, चुकीच्या मार्गाला भरकटवण्याचा जो काही प्रकारच घडलाय मधल्या काळामध्ये, त्या काळामध्ये या धर्माला वेगळं रूपांतरण दिलं गेलंय. तर धर्म म्हणजे फक्त माणुसकी हा धर्म, ज्याला दोन पाय, दोन कान, दोन नाक, दोन डोळे, दोन हात, सगळ्यांना, सगळ्या माणसांना सेमच असतं ना, की हिंदूंना वेगळा आहे, मुस्लिमांना वेगळा आहे, ख्रिश्चनांना नाही, सगळ्यांना सेमच दिलंय. तर धर्म म्हणजे माणुसकी हा धर्म आहे, ज्याचे आपल्याला वेगवेगळ्या व्याख्या किंवा जातीमध्ये विभाजन करून शिकवलं जातंय, जे की नाही आहे. तर आपण पुन्हा मुळाकडे चाललोय. सनातन विज्ञान म्हणजे काय? पुन्हा आपण मुळाकडचा अभ्यास करतोय. मग ब्राह्मण म्हणजे जातीनं ब्राह्मण नव्हे. मुळात तर दासबोधामध्ये ब्राह्मण कशाला म्हटलंय? आपल्या शरीरामध्ये सुद्धा प्रकार आहेत. आपला चेहरा म्हणजे ब्राह्मण म्हटलंय, किंवा आपलं घरामध्ये म्हटलं तर घराचा हॉल म्हणजे ब्राह्मण आहे आपला. तर ह्या ब्राह्मणाच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत, पण आपल्याला आतापर्यंत शिकवली गेलेली एकच आहे, जातीवर्ण ब्राह्मण, जातीवरून जे काही येते ब्राह्मण. तर ब्राह्मण म्हणजे ते ब्राह्मण नाही आहे. ह्या वेदांच्या लिटरेचर मधलं ब्राह्मणाचा अर्थ वेगळा आहे. यातलं लिटरेचरमधला अर्थ असा आहे, ब्राह्मण म्हणजे यज्ञाचे नियम किंवा विधींची जी प्रोसेस असते. जसं की मूल जन्माला आल्यानंतर त्याची जी काही पाचवी पूजन असते तेव्हाचे विधी वेगळे असतात, बारशाचे विधी वेगळे असतात, त्याच्यानंतर मुंज करतात त्याचे विधी वेगळे असतात, लग्नाचे विधी वेगळे असतात, मेल्यानंतरचे विधी, मृत्यूनंतरचे विधी वेगळे असतात. ह्याची जी काही प्रोटोकॉल, प्रोसिजर म्हणू आपण, किंवा नियमावली म्हणू, त्याला ब्राह्मण म्हटलंय. मग ही जी नियमावली आहे, प्रत्येक आपण जे काही सनातन संस्कृतीप्रमाणे, माणुसकीच्या धर्माप्रमाणे हे आत्तापर्यंत जे करत आलो, यज्ञ, याग, पूजा, जे काही आहे ते, त्याचे नियम, त्याचे विधी, हे म्हणजे ब्राह्मण. हे लिटरेचरच्या ब्राह्मण या अर्थानुसार. तर ह्याचं स्वरूप गद्य, ऑफकोर्स. म्हणजे गद्य म्हणजे गद्य, पद्य आपल्याला माहिती आहे. पद्य म्हणजे काय? कवितेच्या रूपात. गद्य म्हणजे काय? गोष्टी रूपात. तर हे ब्राह्मण जे आहे ते गद्य स्वरूपात लिहिलेलं आहे. जसं संहितेमध्ये मंत्राचा उपयोग केला जातो यज्ञाच्या वेळी, तर तो मंत्र जो आहे तो कसा आणि कधी वापरायचा, किंवा यज्ञ कसा करायचा आणि कुठला मंत्र कुठल्या यज्ञाच्या वेळी म्हणायचा, याचे नियम हे ब्राह्मणमध्ये आहेत. ह्याचा हेतू काय आहे? तर गृहस्थाश्रमात राहून धार्मिक विधी, यज्ञकर्म शास्त्रोक्त पद्धतीनं पार पाडणं. यामागचा इतिहास वगैरे म्हणजे आता आपण थोडक्यात बघितलं की गृहस्थाश्रमामध्ये यज्ञ, विधी, याग हे जे काय आहे ते करून आपली पुण्याई वाढवणं जे म्हणतो तो हा प्रकार आहे. त्याच्यानंतर तिसरा लिटरेचरचा प्रकार आहे वेदांमधल्या आरण्यक. आरण्यक म्हणजे, अरण्य म्हणजे काय? जंगल. तर आरण्यक म्हणजे काय? तर आरण्यामध्ये राहून चिंतन रूपक, काय म्हणू आपण, की जंगलात किंवा एकांतवासात राहून अध्ययन करणं. अध्ययन म्हणजे काय? तिथे जाऊन पुस्तकं वाचणं नव्हे, चिंतन आणि मनन, त्याला आरण्यक. म्हणजे या अरण्यकामध्ये काय लिहिलंय, की जेव्हा माणूस गृहस्थाश्रम, हा जो अरण्यक आहे तो वानप्रस्थाश्रमामध्ये केला जातो. जसं की आपल्या सनातन संस्कृतीमध्ये जे काही चार प्रकार पाडलेत, किंवा जसं आपल्या लहानपणापासून मृत्यू येईपर्यंतचा जो कालावधी असतो, बाल्य अवस्था, तारुण्य अवस्था, प्रौढ अवस्था आणि वृद्धापकाळ, अशा चार प्रकार आहेत. तसंच या सनातन संस्कृतीतल्या शिकण्यासाठीच्या वेगवेगळ्या टप्प्यांना नावं दिलेत. जसं पहिला गृहस्थाश्रम आहे, गृहस्थाश्रमाचं काम पूर्ण झालं आपलं की वानप्रस्थ आश्रम. जसं की आत्ताच्या आयुष्यामध्ये गृहस्थाश्रम कधीपर्यंत?
लग्न करणं, लग्न झाल्यावर संसार करणं, संसार झाल्यावर मुलं, मुलांचं पुन्हा पुन्हा त्यांचं रुटीन लागलं, तोपर्यंत गृहस्थाश्रम. तो पूर्ण झाला, रिटायरमेंट झाली म्हणजे वानप्रस्थ आश्रम. आणि त्याच्या पुढची अवस्था बघू आपण, ती उपनिषदामध्ये येते ती. तसं आत्ताच्या रुटीनला हे लागू जसं होतं त्याप्रमाणे सांगितलं, तसं पूर्वीच्या रुटीननुसार, ऋषीमुनींच्या काळातल्या रुटीननुसार त्यांचा गृहस्थाश्रम एकतर पहिल्यांदा गुरुकुलात पाठवलं जायचं ठराविक वयामध्ये, मुंज झाल्यावरती गुरूंच्या सानिध्यामध्ये. त्याच्यानंतर तिथून आल्यानंतर गृहस्थाश्रम असायचं, मग वानप्रस्थाश्रम आणि मग पुढचं. तर ह्या त्यावेळच्या कालावधीनुसार जे अरण्यक जे आहे त्या अरण्यकामध्ये काय सांगितलंय, तर जेव्हा माणूस गृहस्थाश्रम सोडून वानप्रस्थाश्रमामध्ये जातो तेव्हा त्याला भौतिक यज्ञांपेक्षा आंतरिक चिंतन महत्वाचं वाटतं. जसं की जसं वय होईल तसा आपला रस निघून जातो ना. जसं तरुणपणी आपल्याला लक्झरियस लाईफ आवडतं, किंवा काय नटणं, आवरणं, कपडे वेगवेगळ्या प्रकारचे, काही प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असू शकते, फिरायला आवडतं. ते जसं आपलं वय किंवा वानप्रस्थ आश्रमात जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा त्या इच्छा कमी कमी होत जातात, किंवा त्यातला इंटरेस्ट कमी व्हायला लागतो. तर हा काळ म्हणजे हा अरण्यकाचा काळ आहे. म्हणजे काय, चिंतन करावं असं वाटणं. कारण बघा, जेव्हा सिनियर किंवा वृद्धापकाळात येतो तेव्हा आपल्या आजूबाजूला बघतो आपण की काही गोष्टी तरुण असताना आपण ज्या करतो, किंवा गृहस्थाश्रमामध्ये असताना आपण करत असतो विषयांच्या वासनांच्या मागे लागून, त्याच वेळी तिथेच आपल्या घरी आजूबाजूला वृद्ध माणसं असतात. ते म्हणतात, काय त्या एवढ्या एवढ्याशा गोष्टीसाठी तेवढं लावून ठेवलंय असं म्हणतात ना. किंवा एखादा कार्यक्रम असेल आणि आपण काय फार आवरून चाललो असेल, अरे तो दुसऱ्यांचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही कशाला एवढे नटून जाताय वगैरे म्हटलं जातं ना. का म्हटलं आता, कारण त्यांचा जो वानप्रस्थ आश्रम चालू झालेला असतो तेव्हा त्या आतूनच त्यांचा आत्मा सांगत असतो, आता बाहेरच्या यज्ञाची नाही, आतल्या आंतरिक चिंतनाची गरज आहे. बाहेरचं आतापर्यंत त्यांनी जे केलं ते व्यर्थ होतं हे त्यांना त्या काळात, त्या वयात, म्हणजे आता जे वृद्धापकाळात आहेत तेव्हा कळलंय. मग त्यांना वाटत असतं की आपणही त्यांच्यासारखं एवढ्या आयुष्याचे वर्ष वाया न घालवता लवकर जाग होऊन चिंतन करावं, म्हणून ते सांगत असतात की नको त्या गोष्टींच्या मागे, ह्या वासनांच्या मागे, किंवा हे जे काही आहे, म्हणजे नटणं वगैरे वाईट अजिबात नाही आहे, पण ती आसक्ती जी आहे ना त्याच्याबद्दलची, ती नाही पाहिजे. हे त्यांना खूप वेळाने कळतं. म्हणून ते त्यांना डायरेक्ट सांगता येत नाही योग्य शब्दात, म्हणून ते इनडायरेक्टली म्हणा किंवा अशा मार्गाने सांगण्याचा प्रयत्न करत असतात. कारण तेवढ्या चेतनेची लेवल नसते, त्यामुळे त्यांना ते सांगता येत नाही जे सांगायचं असतं ते. तर मग इथं हे आरण्यक म्हणजे कर्माकडून ज्ञानाकडे जाण्याचा संक्रमणाचा काळ, ट्रान्झिशन पिरियड म्हणतात. ट्रान्झिशन फेज जी आत्ता पृथ्वीची चालू आहे ती ट्रान्झिशन फेज. कलियुगात सत्ययुगाकडं किंवा युग परिवर्तन ही जी ट्रान्झिशन फेज चालू आहे, तसे ह्या ट्रान्झिशन फेज मध्ये असताना, वानप्रस्थ आश्रमाकडे जात असताना, कर्माकडनं ज्ञानाकडे जात असताना, यज्ञाकडून, यज्ञ म्हणजे काय नुसता यज्ञ नाही, हवन नाही, तर आपण ग्रंथ वाचतो, पूजापाठ करतो, मंत्र, स्तोत्र, अजून काय काय करत असतो कर्मकांड. तर त्यातनं चिंतनाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे ज्ञानाकडे जाण्याचा संक्रमणाचा काळ म्हणजे आरण्यक. तर त्या आरण्यकमध्ये कशा प्रकारचं चिंतन केलं पाहिजे, तर म्हणजे यज्ञाच्या बाह्य विधींमागील आंतरिक अर्थाचा शोध घेणारे ग्रंथ. जसं की आत्ता आपण सनातन विज्ञान या कार्यक्रमामध्ये सनातन गोष्टी, नमस्कार का करायचा, पूजा का करायची, अजून जे काही आपल्याला सनातन संस्कृतीप्रमाणे गोष्टी सांगितल्या जात होत्या, केल्या जात होत्या, आणि आपण अजूनही करतो काय काय, त्या का करायच्या याच्या मागचं सायन्स आपण आता या कार्यक्रमात बघतोय. तर नेमकं आपण तेच करतोय की कर्माकडनं ज्ञानाकडे जायचं, चिंतनाकडे जायचं काम करतोय या प्रोग्राम किंवा सनातन विज्ञान या कार्यक्रमाच्या मार्फत. तर हा अरण्यकाचं मार्गदर्शन आहे ते वानप्रस्थ आश्रमामध्ये एकांत चिंतन आणि आत्मशोधासाठी केलं जातं. आणि चौथं लिटरेचर जे आहे वेदांचं ते आहे उपनिषद, ज्याच्यामध्ये गूढ ज्ञान आणि तत्वज्ञानांचा कळस म्हटलंय. कळस म्हणजे अतिउच्च लेवलचं तत्वज्ञान म्हणू शकतो आपण. मग उपनिषदाचा अर्थ इथे सांगितलाय. उप म्हणजे काय, जवळ, नि म्हणजे निष्ठेने, आणि शद म्हणजे बसणे. निष्ठेने जवळ बसणे कुणाच्या, गुरूंच्या. गुरूंच्या जवळ बसून घेतलेलं गूढ गुप्त ज्ञान. मग त्या काळामध्ये, ऋषीमुनींच्या काळामध्ये गुरुकुल होते म्हणा, किंवा अरण्यामध्ये आश्रम होते की गुरु मिळाल्यानंतर
तिथे जाऊन त्यांच्या सानिध्यामध्ये हे ज्ञान प्राप्त करता येऊ शकत होतं. आत्ताचा काळ जो आहे तो गरज नाहीये की आश्रमामध्ये किंवा गुरूंच्या घरात जाऊन राहण्याची. आत्ता जसं आपण झूम वरती किंवा ऑनलाईन आपले पण गुरु, प्रत्येकाचे गुरु कोणी ना कोणी असतात, म्हणजे ज्यांचे आहेत त्यांचे, नसणाऱ्यांचं काही तिथे काही चुकीचं किंवा बरोबर असं काही नाही आहे. तर गरज नाही आहे की गुरूंच्याच सानिध्यात जाऊन बसायचं. ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पण आपल्याला गुरूंच्या जवळ बसण्याचं जे काही अनुभूती आहे ते मिळते. कशी मिळते की ह्या ज्ञानामार्फत. मग याचं स्वरूप जे आहे या उपनिषदाचं ते म्हणजे वेदांचा शेवटचा भाग. म्हणून याला वेदांत, वेदांचा अंत, वेदांत असंही म्हणतात उपनिषदांना. यात कुठलीही पूजा पाठ यज्ञ मंत्र स्तोत्र हे काही विधी हे काही नाही आहे. फक्त आणि फक्त तत्वज्ञान किंवा फिलॉसॉफी म्हणू किंवा आत्मज्ञान शोधण्यासाठी जे ज्ञान गरजेचं आहे ते सगळं या उपनिषदांमध्ये आहे. मग हे उपनिषद मेन आपल्याला प्रश्न विचारायला भाग पाडतात. त्यातलं जेव्हा वाचन करतो आपण, त्यातनं जेव्हा ज्ञान ग्रहण करतो, तेव्हा आपल्याला हे प्रश्न विचारायला भाग पाडतात किंवा इवन त्या उपनिषदांमध्येच मुळात प्रश्न उत्तर अशा पद्धतीनं ते उपनिषद आहे. गुरु शिष्यांच्या संवादातनं ते उपनिषद आहेत की त्याच्यामध्ये अशा प्रश्न आहेत की मी कोण आहे, ईश्वर काय आहे, सत्य काय आहे, मग आत्मा काय आहे आणि ब्रह्म काय आहे, वेगळे आहेत की एकच आहेत, असे कठीण प्रश्न. जसं की आता अनेक परीक्षा होतात वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या परीक्षांची उत्तरं बऱ्याचशा पुस्तकांमध्ये मिळतात आणि सेम असतात बऱ्यापैकी. जसं एखादा विषय घेतला आपण, विज्ञान घेतलं किंवा इतिहास घेतला, त्याच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या त्याच्यात जे प्रश्न असतात त्याची उत्तरं बऱ्यापैकी सगळ्यांना सेम माहिती असतात. पण हे जे प्रश्न आहेत, मी कोण आहे, ईश्वर काय आहे, सत्य काय आहे, ब्रह्म आणि आत्मा एकच आहेत की वेगळे आहेत, मग एकच असतील तर मग ब्रह्म वेगळं नाव काय आणि आत्मा वेगळं नाव काय आहे, हे प्रश्न जरी एक सगळ्यांसाठी सेम असले तरी सगळ्यांसाठी त्याची उत्तरं मात्र वेगवेगळी आहेत. म्हणून यांना कठीण प्रश्न म्हटले. म्हणून अशा कठीण प्रश्नांची उत्तरं गुरु शिष्य संवादाच्या रूपानं उपनिषदांमध्ये दिलेली आहेत. म्हणून याला तत्वज्ञानांचा कळस म्हटलंय. म्हणजे गुरु शिष्यांच्या संवादामधनं गूढ ज्ञान प्राप्त झालंय किंवा प्राप्त होऊ शकतं जेव्हा हे उपनिषद वाचतो तेव्हा. मग जेव्हा जसं पहिल्यांदा म्हटलं गृहस्थाश्रम, त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रम आणि त्याच्यानंतरचा संन्यासाश्रम. मग संन्यास आश्रमातील मुमुक्षासाठी, मुमुक्ष कोण आहे, ज्याला काय म्हणू आस आहे त्या ज्ञानाची, त्या गूढतेची आस आहे, आत्मा मी कोण आहे, आत्मा म्हणजे काय आहे, ईश्वर म्हणजे काय आहे, ह्याची जी आस असणारा जो मुमुक्ष आहे, ज्याला त्याची तहान आहे, आस आहे, त्या संन्यास आश्रमातल्या मुमुक्षासाठी ही उपनिषद आहेत, ज्याच्यामध्ये आत्मा ब्रह्म आणि मोक्षाचं विवेचन दिले. मग या उपनिषदांच्या ज्ञानामध्ये काय आहे तर एकतर संन्यास आश्रम म्हटलंय ना, मग संन्यास आश्रम म्हणजे म्हातारपणीच संन्यास असला पाहिजे असं नाही. आत्ताचा काळ वेगळा आहे. सुरुवातीला पण आपण संन्यास आश्रमामध्ये जाऊ शकतो. मग संन्यास आश्रम म्हणजे सगळं सोडून संन्यास नाही. बघा, जर आपण आत्ताच्या आपल्या आयुष्याबरोबर याला सगळ्याला कम्पेअर केलं तर आपण एका वेळी ह्या सगळ्या गोष्टी जगतोय. आपण एका वेळी गृहस्थाश्रमाची पण कर्तव्य पार पडतोय, वानप्रस्थ आश्रमाशी रिलेटेड असलेली ट्रान्झिशन फेज पण आपण जगतोय, आणि संन्यास आश्रमामध्ये प्राप्त करायचं वैराग्य किंवा ज्ञान, तत्वज्ञान तेही आपण घेतोय. मोक्षाचं ज्ञान, मोक्ष प्राप्तीची आस किंवा वाटणं, ते आसक्ती नाही म्हणत आहे, आस आणि आसक्तीमध्ये फरक आहे. किंवा तहान असणं त्या मोक्षाच्या ज्ञानाची, या सगळ्या गोष्टी आत्ता जर आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याला कनेक्ट करून बघितल्या तर खूप जास्ती आपल्याला जाणवतं की आपण एका वेळी हे सगळं जगतोय. जे की पूर्वीच्या काळी काळ होते वेगवेगळे वयानुसार किंवा क्षमतेनुसार. तर हा उपनिषदांचं जे ज्ञान आहे ते वैराग्य म्हणजे काय शिकवतंय, ब्रह्मज्ञान सांगताय, मोक्ष प्राप्तीसाठी काय ज्ञानाची कुठल्या आवश्यकता, हे सगळं उपनिषदांमध्ये येतंय. जे की संन्यासाश्रम म्हणजे कर्मातून ज्ञानाकडे आणि ज्ञानातून मुक्तीकडे. ह्याच्यात वानप्रस्थ आश्रमामध्ये काय आहे, कर्माकडून ज्ञानाकडे, आणि संन्यास आश्रमामध्ये काय आहे, ज्ञानाकडून मुक्तीकडे. तर हाच वैदिक वाङ्मयाचा अर्थ आहे. तर इथं थोडक्यात तेच सांगितलं की संहिता जी आहे ती कोणासाठी आहे, सर्वसामान्य जनांसाठी. याचा मुख्य विषय देवतांची स्तुती मंत्र वगैरे करणं.
ब्रह्मचार्य आश्रम किंवा शिकण्याचा काळ म्हणतो आपण. दुसरं जे ब्राह्मण सांगितलंय ते काय आहे, गृहस्थ आश्रमात करण्याची गोष्ट. संसार करणारे करू शकतील अशा यज्ञ पूजा विधी नियम. तिसरं काय आहे, अरण्य चिंतनशील वानप्रस्थ आश्रमामध्ये करण्याचा, एकांत काळात करण्याचा. म्हणजे याच्यामध्ये यज्ञाच्या अंतर्गत अर्थ आणि चिंतन आहे. आणि चौथं आहे उपनिषद, वेदांचा अंत असलेलं वेदांत ज्याला म्हटलं जातं ते उपनिषद. म्हणजे मुमुक्ष सत्य शोधणारा जो आहे, संन्यासी म्हणू त्याला आपण, किंवा अंतिम मुक्तीची इच्छा करणारा, त्याच्यासाठीचं ज्ञान. आणि त्या ज्ञानाचा विषय आहे आत्मा ब्रह्म आणि आत्मज्ञान. तर अशा पद्धतीनं उपनिषद काय हे आपण, म्हणजे नुसतं उपनिषद नाही निर्माण झालंय वेदांमधनं, तर वेदांमधनं संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि चौथं उपनिषद अशी निर्मिती झाली. आणि त्यातल्या उपनिषदातलं आपण ज्ञान घेतोय, जे की वेदांचा अंत म्हटलंय ज्याला, ज्याच्यामध्ये गूढ ज्ञान आहे, असं वेदांत किंवा असं ते उपनिषद. त्याच्याबद्दल आपण आता बघितलं. म्हणजे हे 4 लिटरेचर जे प्रकार आहेत वेदांमधले ते बघितले, मूळ बघितलं उपनिषदाचं काय आहे ते. आता आपण बघणार आहोत की ईशोपनिषद. उपनिषदांची वेगवेगळे नाव आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत, खूप सारे. मला वाटतंय किती 13 का कितीतरी उपनिषद आहेत. अं, आहे ते पण, एक मिनिट कन्फर्म करून सांगते मी टोटल किती उपनिषद आहेत त्याप्रमाणे. आणि आता तरी आणखीन वाढलेत, म्हणजे जसजसा अभ्यास चालू झालाय आपल्या सनातनाचा. हा, मुख्य उपनिषद 13 मानली जातात, ज्याच्यामध्ये आता आपण एक 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 करून बघणार आहे. जेवढी 2 दिवसात कव्हर होतील तितकी जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करेल. तर पहिल्यांदा आपण बघणार आहे ईशोपनिषद, जे की 12 मुख्य उपनिषदांपैकी, 12 म्हणजे 13, एकतर एक कुठलं तरी उपनिषद आहे त्याला उपनिषद म्हणतात, पण ते मूळ ह्याच्यामध्येच मानलं जातं. तर ईशोपनिषद हे या मुख्य उपनिषदांपैकी एक अत्यंत महत्वाचं आणि वैशिष्ट्यपूर्ण उपनिषद मानलं जातं. उपनिषद म्हणजेच काय, ईश्वराचं, आत्म्याचं आणि विश्वाचं गूढ ज्ञान देणारा ग्रंथ. मग ईशोपनिषदाबद्दल आपण बघूयात की याचा परिचय असा आहे की हा जो ईशोपनिषद आहे तो शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यांदिन संहितेचा 40वा शेवटचा अध्याय आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यंदिन संहितेचा 40वा शेवटचा अध्याय आहे ईशोपनिषद. मग इतर उपनिषद सामान्यतः संहितेच्या शेवटी, म्हणजेच ब्राह्मण किंवा अरण्यक भागात येतात. पण हा जो ईशोपनिषद आहे तो हा थेट संहितेतच समाविष्ट आहे. मग याचं नाव जे आहे ते ईशोपनिषद काय आहे, का आहे, तर या उपनिषदाची सुरुवात ईशावास्यम या श्लोकानं होते. ईशावास्यम या श्लोकानं होतं, म्हणून याला ईशोपनिषद किंवा ईशावास्योपनिषद असं म्हणतात. आकारानं बघितलं तर हे उपनिषद खूप छोटं आहे. याच्यामध्ये फक्त 18 श्लोक आहेत, पण त्याचा अर्थ इतका गूढ आहे की 18 श्लोकांमधला एक जरी श्लोक घेतला आणि त्याच्यावर जरी अभ्यास करायचं म्हटलं तरी हजारो PhD चे थिसिस निर्माण होतील. एवढा गहन आणि गूढ अर्थ या ईशोपनिषदांच्या श्लोकामध्ये आहे. आकारानं जरी लहान असला तरी त्याचा अर्थ खूप सखोल आहे. तर हे ईशोपनिषदाचा मुख्य संदेश आणि तत्वज्ञान काय आहे, जरी याच्यात 18 मंत्र असले तरी मानवी जीवन जे आहे किंवा अध्यात्म आणि ईश्वराचं स्वरूप याबद्दलचं जे काही तत्वज्ञान आहे ते या ईशोपनिषदामध्ये सांगितलंय. त्याच्यातही पुन्हा त्यांनी असे वेगवेगळे भाग केलेत. त्यातला पहिला जो आहे तो ईश्वराची व्यापकता, ज्याला ईशावास्यम म्हणतात, त्याच्यातला पहिला श्लोक आहे. म्हणजे ह्याचं नाव का ईशोपनिषद आहे हे सांगितलं, कारण त्याचा पहिल्या श्लोकाची सुरुवात ईशावास्यमनं सुरू होते. मग तो ईश्वराची व्यापकता म्हणजेच ईशावास्य, म्हणून त्याला ईशोपनिषद म्हणतात. तर तो पहिला श्लोक असा आहे की ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत. म्हणजे या जगात जे काही चराचर सजीव निर्जीव जे काही आहेत त्या सर्वांमध्ये ईश्वर व्याप्त आहे. बघा, कालपर्यंत आपण सनातन विज्ञानमध्ये खूप वेगवेगळे विषय बघितले. इवन मला वाटतंय कालचं मी ऐकलं नाही श्रद्धा मॅडमचं, पण सुवर्णा मॅडमच्या सेशनपर्यंतचं मी ऐकलं. ते सांगेन की आपण वेगवेगळ्या मंदिरांचं बघितलं, वेगवेगळ्या ठिकाणांचं, चक्रांचं, आपल्या
देशाची चक्र बघितली, मंदिरांची स्थापत्यकला कशी अनुसरून आहे ते बघितलं, पंचतत्वांशी त्या मंदिरांचं कनेक्शन बघितलं, त्याचं आपल्यासोबतचं कनेक्शन बघितलं. सुवर्णा मॅडमनी तर विमानांचे शोध किंवा बाकी पण बरंच काय काय सांगितलं. तर ह्या सगळ्याचं जे मूळ आहे ना, ते सगळ्याच्या सगळं भारताचं आहे, भारतातलं ज्ञान आहे. ह्याच्यावर कुणीही आक्षेपच घेऊ शकत नाही, एवढे प्रूफ आपल्या इथे आहेत त्याचे, या सगळ्या ज्ञानाचे. मग मेडिकल फील्ड असू दे, आय टी फील्ड असू देत, मेकॅनिकल असेल किंवा गणिताशी रिलेटेड असेल, आणखीन जेवढ्या काय आहे निसर्ग एन्व्हायरमेंटशी रिलेटेड असेल, जितक्या काही शाखा म्हणू फील्ड ज्या आहेत, त्या सगळ्याच्या मुळातलं जे ज्ञान आणि गाभा जो आहे, तो या वेदांमधनं किंवा आपल्या सनातन संस्कृतीमधनं पूर्वीच्या ऋषी मुनींनी त्याचे इतक्या डिटेलमध्ये ग्रंथ लिहून ठेवलेले होते की नुसता भारद्वाज ऋषींनी लिहिलेला ग्रंथ वाचून तळपदे बंधूंनी विमान निर्माण केलं. ना त्यांना प्रत्यक्ष कुठल्या गुरुनी येऊन शिकवलं, ना त्यांच्याकडे लॅब आणि काय काही नव्हतं. तरी पुण्यातलेच हे दोघं जण भाऊ भाऊ होते. त्यांनी त्या विमानाची निर्मिती केली भारद्वाज ऋषींनी लिहिलेल्या त्यांच्या त्या ग्रंथांच्या वाचनातनं त्याचा अभ्यास करून, आणि त्या विमानाची निर्मिती करून मुंबईचा जो जुहू बीच आहे, आता तिथं बऱ्याच वेगळ्या वेगळ्या गोष्टी चालू आहेत, पण त्या जुहू बीच वरती त्यांनी त्यांचं पहिलं विमान निर्माण केलेलं, उडवलं होतं. आणि मॅडमने सांगितलं, सुवर्णा मॅडमने, की इंग्रजांच्या काळात त्यांनी ते केलं होतं. आणि हे जेव्हा इंग्रजांना कळालं, तेव्हा बघा किती चतुर होते ते. ह्याच्यात चुकीचं काही नाही, त्यांनी त्यांचा रोल निभावला इंग्रजांनी, आपण आपला, किंवा त्या तळपदे बंधूंनी त्यांचा, राईट बंधूंनी त्यांचा. प्रत्येक जण आत्म्याचा एक काय म्हणतो आपण, प्लॅन घेऊन आलाय, त्याप्रमाणे प्रत्येक जण काम करत असते. त्याच्यात कोणी चुकीचं, वाईट, बरोबर, चूक, आत्ताही जगभरात बऱ्याच गोष्टी चालू आहेत. हा पक्ष, तो पक्ष, हे नेते, ते नेते, हा देश, तो देश, मग युद्ध, हे ते, हे सगळं आपण म्हणतो की या देशाने हे नाही करायला पाहिजे होतं, त्या नेत्यांनी ते नाही करायला पाहिजे होतं, यांनी असं नाही करायला पाहिजे होतं, हे कमी वयातले, जास्त वयातले, जे काही आहे, प्रत्येक जण आपला आपला योग्य त्या पद्धतीनं रोल निभावत आहे. तिथं कोणीच चुकीचं नाही आणि कोणीच पूर्णपणे बरोबरही नाहीये. प्रत्येक जण आपला आपला रोल निभावतंय आणि त्यातनं त्यांचं लर्निंग जे आहे ना, ते घेतंय. त्यामुळं आपल्याला अधिकार नाहीये कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे. आणि आपण तर घरात बसून बाकीचे जे काही गोष्टी बघतो वरवरच्या, ते बघून तर आपण त्याच्यावर मत व्यक्त व्यक्त करणं तर आणखीन चुकीची गोष्ट आहे. तर हे सगळे सोल प्लॅन जे जे घेऊन आले त्या त्याप्रमाणे करतायत. तर त्या पद्धतीनं तळपदे बंधूंनी भारद्वाज ऋषींच्या ग्रंथांमधला अभ्यास करून विमानाची निर्मिती केली. आणि तेव्हा ते जुहू बीच वरती विमान उडवलं, उडलं सक्सेसफुली ते. आणि हे जेव्हा इंग्रजांना कळालं, तेव्हा त्यांनी त्यांना अटक अटक म्हणा किंवा बंदिस्त केलं, आणि सगळं काही त्यांच्याकडनं काढून घेतलं, तुम्ही कसं केलं, काय केलं, वगैरे वगैरे. आणि त्यांनी राईट बंधूंचं नाव दिलं. ऍक्च्युली ते तळपदे बंधूंचं विमान आहे, त्याला राईट बंधूंचं नाव देऊन पुढे ते सगळ्या सिलॅबसमध्ये, शिक्षण पद्धतीमध्ये घातलं. आत्ताची सगळी शिक्षण पद्धती जी आहे ना, ती अशी मॅन्युप्युलेटेड आहे. जेवढे काही पुस्तकं किंवा जे काही अभ्यासक्रम आहेत ते सगळे, आणि आत्ता तरी जे जे कोणी आहेत शिक्षणाच्या फील्डमध्ये त्यांना माहिती असेल, कॉलेजेसमध्ये वगैरे नॅक कमिटी असते, एनबीए कमिटी असते, जे की ऑडिट केलं जातं की तुमची संस्था किंवा जो काही अभ्यासक्रम चालू आहे शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, तो योग्य पद्धतीनं चालू आहे का, ते बघण्याचं ऑडिट तपासून बघण्यासाठी एक कमिटी येत असते. एनबीएची कमिटी 3 वर्षातनं एकदा येत असते, 3 की 2 वर्षातनं. आणि नॅकची 5 वर्षातनं, असं काहीतरी ते सिस्टीम आहे. युजीसी वगैरे हे आता तुम्हाला ऐकून माहित असेल, जेव्हा मुलं ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये येतात 12वी नंतर, तेव्हा हे कळायला लागतं हळूहळू. तर हे सगळं जे आहे, तो सगळा जो काही प्रोटोकॉल आहे ना, नॅक, एनबीए, ऑडिट ऑडिट घेण्याचा, अभ्यासक्रम तयार करण्याचा, हा सगळाच्या सगळा मॅन्युप्युलेटेड आहे. तो मॅन्युप्युलेटेड आहे म्हणून त्याच्या आतमध्ये जी काही पुस्तकं किंवा जो काही अभ्यासक्रम किंवा जी कुठली पुस्तकं रेफर करायला सांगतात, ती सुद्धा तशीच आहेत. कुठल्याच ह्याच्यात पूर्ण सत्य नॉलेज नाहीये. तसंच तेव्हा हे जसं तळपदे बंधूंचं राईट बंधू केलं, तसं प्रत्येक पुस्तकात नाही तर आपले जे महान ग्रंथ, त्यातल्या त्यातही अजून महान म्हटलं तर भगवद्गीता, बायबल, आणखीन अजून कुठलं आहे, गौतम बुद्धांचं
नाव विसरले. तर हे सगळे जे काही महान कुराण, हे जे काही महान ग्रंथ आहेत ना, त्या त्या जातीशी रिलेटेड म्हणेन, धर्म नाही म्हणणार मी इथे, जी निर्माण केले गेले आहेत ना, हे सगळे मॅनिप्युलेटेड आहेत. कुठल्याही एकाही ग्रंथामध्ये 100% सत्य नाही आहे. सगळे मॅनिप्युलेटेड आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला शिकवलंय. तर मग ही सगळी सिस्टीम म्हणजे आता पुढच्या आठवड्यात चालू होणार आहे, तर तुम्ही आता खूप सारं कनेक्शन पुढच्या आठवड्याच्या सेशनशी रिलेटेड बोलीन मी. तर नक्की तुम्ही ऐका पुढचं जे क्वांटम फिजिक्सचं आहे ना, तेव्हा खरं जागे होणार आहे आपण, की काय आत्तापर्यंत आपण बघत होतो आणि कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवला आणि आपण आत्तापर्यंत म्हणजे किती मूर्ख होतो आपण, असं आपल्यालाच वाटेल. आणि हे उदाहरणं किंवा प्रत्यक्ष एक्झाम्पल आपण करून बघणार, प्रात्यक्षिक, आणि त्याच्यावरनं ठरवणार आहे की किती आपण गोष्टींना खरं मानलंय ज्या की खऱ्या नाहीच आहेत. किती गोष्टींवरती विश्वास ठेवला ज्या आपल्याला फसवत होत्या आतापर्यंत. दुसऱ्या बाहेरच्या नाही, आपल्याच आतमधल्या, आपल्याच स्वतःच्या. कुठल्या गोष्टीवर काय कुठे विश्वास ठेवायचा हे तेव्हा कळेल. तर हे ईशोपनिषदामध्ये म्हणजे मी याचं जे काही उपनिषद घेण्यामागचं कारणही तेच आहे की ह्याचं खूप गूढ ज्ञान जे काही आहे ना, ते अल्टिमेटली पुन्हा अहम ब्रह्मास्मीला येऊनच पोहोचतंय. एकच महावाक्य बास आहे, बाकीचे तीन गरज पण नाही आहे. जे चार वेदांमधली चार महावाक्य आलीत ना, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, आणखीन दोन जी आहेत ती, त्यांची सुद्धा गरज नाही आहे. एकच महावाक्य बास आहे, अहम ब्रह्मास्मी. त्यामध्येच सगळं येऊन संपतंय, दुसरं काहीच नाही आहे. आणि ते आपण कधी जगणार आहे माहित नाही. ते आता आपल्या आपल्या चेतनेच्या वाढीवरच ठरणार आहे. तर या ईशोपनिषदातला पहिला श्लोक आहे, ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत. म्हणजे काय, या जगात जे काही आहे, या चराचरात जे काही सजीव आहेत, निर्जीव आहेत, त्या सर्वांमध्ये ईश्वर व्याप्त आहे. मग हा ईश्वर कोण आहे? आत्ताच मी सांगितलं, अहम ब्रह्मास्मी. हा ईश्वर कळणं जास्ती गरजेचं आहे. आणि ह्या ईश्वराचाच अर्थ आपण इतक्या वेगवेगळ्या प्रकारे घेतलाय, खरा, खोटा, चुकीचा, बरोबर, काय जे म्हणायचंय ते. तो ईश्वर जो आहे ना, तो ईश्वर काहींनी मूर्तीतला बघितला, काहींनी प्राण्यातला बघितला, काहींनी वनस्पतीमध्ये बघितला, काहींनी यज्ञामध्ये बघितला, काहींनी मंत्रामध्ये बघितला, काहींनी ग्रंथामध्ये बघितला, आणि कुठे 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 बघितला, मंदिरांमध्ये, तीर्थस्थळांमध्ये. हा ईश्वर कुठे आहे हे जाणणं चुकलंय, कुठेतरी इथंच चुकलंय काहीतरी. फक्त एका शब्दामध्ये या जगामध्ये, या सृष्टीमध्ये, या चराचरामध्ये सगळीकडे आहे, काय आहे? ईश्वर आहे. मग हा ईश्वर म्हणजे कोण? आपण काय समजलोय तो ईश्वर म्हणजे कोण आहे? तिथं गफलत झाली आहे थोडी, आणि ती गफलतच आपल्याला सरळ करायची आहे. आता पुढच्या आठवड्यात जेव्हा आपण हे क्वांटम फिजिक्स अनुभवणार आहे, तेव्हा कळेल आपल्याला की कुठे गफलत केली आपण. त्याच्यानंतर सांगितलंय ईशोपनिषदामध्ये, आसक्तीरहित उपभोग त्यागेन भुजिथा. म्हणजे ईश्वर सर्वांमध्ये आहे, त्यामुळं कुठल्याही गोष्टीचा अहंकार किंवा लोभ धरू नका म्हणून सांगितले. आसक्ती नकोय. जगात मिळालेल्या वस्तूंचा उपभोग त्याग भावनेने घ्या. आपण घेतोय का? हे बोलायला ऐकायला खूप सोपं आहे. म्हणजे तुम्ही करत असाल, माझं सांगेन मी, की मला अजूनही नाही जमत की हा बाबा मी त्याग भावनेनं वस्तूंचा उपभोग घेते. नाही म्हणू शकत मी 100% अजून पण. काही काही गोष्टी, काही काही वस्तू, काही काही पदार्थ, त्याच्याबद्दल इतकी आसक्ती आहे अजूनही की त्याग भावना, त्याग शब्द एक वेळ ठीक आहे, भावना तर लांबच आहे. ठीक आहे, म्हणायचं म्हणून शब्दाद्वारे मी त्याग म्हणेन, पण भावना तर अजून लांब आहे. मग अजून आपल्याला कितीही ते कोळून पिलं पाहिजे, अजून किती आपल्याला आपली चेतना वाढवायला पाहिजे, जेणेकरून आपण या भावामध्ये राहू की जगात जगात म्हटलंय मिळालेल्या वस्तूंचा उपभोग त्याग भावनेने घ्या. म्हणजेच आसक्त न होता, लोभ न ठेवता जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. मग ही एनलायटनमेंट स्टेट म्हणजे काय आहे? ब्लीस म्हणजे काय आहे? हेच आहे. आसक्ती न ठेवता जे उपभोग घेतात तेच एनलायटन होऊ शकतात, तेच ब्लीस अनुभवू शकतात. परमोच्च आनंदाची जी काही लेवल आहे, परमानंद ज्याला म्हणतो, तेच म्हणजे एनलायटनमेंट आहे.
तो कधी प्राप्त होईल? आसक्त न होता, लोभ न ठेवता, जे काही मिळतंय त्याचा उपभोग घ्यायचा आहे. त्यागायला सांगितलं नाहीये. उपभोग घ्या, पण त्याग भावनेनं घ्यायचंय. आसक्ती न ठेवता घ्यायचंय. त्याच्यानंतर सांगितले की कर्म करत राहायचंय. जसं आत्ता म्हटलं, कोण चुकीचं कोण, आपल्याला इथे कोणी जज बनवलेलंच नाहीये. मुळात जे जज असतात ना, त्यांनाही खूप सारे नियम असतात. त्यांच्यावरतीही काहीतरी जज असतो कोणतरी. तर आपल्याला जज आणि जजमेंट हे ना पहिला आयुष्यातनं काढून टाकायचंय. जोपर्यंत हे काढत नाही ना आपण, तोपर्यंत आपण हे त्याग, लोभ, द्वेष, तिरस्कार, मत्सर यापासून बाजूला राहू शकत नाही. मग कर्म करायचंय, पण जजमेंट नकोय कुठेच. मग आपण ऐकत आलोय आतापर्यंत, जसं कर्म असेल तसं आपल्याला मिळेल. पण आत्ताची चेतना, आत्ताची ऊर्जा अशी आहे, तुम्ही मानलात तर कर्म आहे. तुम्ही जर सोल प्लॅन नुसार त्या ऊर्जेवरती सोडून दिलं की माझ्याकडनं करून घ्यायचंय म्हणून करून घेतले, हे मी करणारे नाहीये किंवा मी करून देणारी नाहीये, ह्या भावनेत जेव्हा आपण करतो तेव्हा ते कर्म कर्म राहतच नाही. ते समर्पण होऊन जातं. त्याचा कुठलाही रोष किंवा अ, उणीव किंवा काही त्याच्याबद्दल आपल्याला काहीच लागू होत नाही. म्हणून त्याग भावना नुसती वस्तू उपभोगण्यामध्ये नाही, तर कर्म करण्याच्या याच्यात पण त्याग भावना पाहिजे. म्हणजे जबाबदारी धिडकारणं नव्हे, जबाबदारी असेल किंवा काही कर्म असेल तर ते तितक्यात 100% देऊन करणं. ध्यान म्हणजे जे काही कर्म करतोय ते म्हणजेच ध्यान करणं, असं कर्म केलं पाहिजे पूर्ण 100% त्याच्यात देऊन. मग इथं सांगितलं की कर्म करत जगायचंय. मग इथं श्लोक आहे, कर्वण्येवेह कर्माणि जिजीविषेच्छत्तम समाहा. माणसानं आपली कर्तव्य कर्म करतच जगायची इच्छा बाळगायची आहे. पण ती कर्म कशी? निष्काम वृत्तीनं, आसक्तीशिवाय अशी कर्म केली तर ती कर्म माणसाला बंधनामध्ये अडकवत नाहीत, बंधनात टाकत नाहीत. हाच विचार पुढं पुन्हा भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला इतके वेळा समजवण्याचा प्रयत्न केलाय. तुला वाटतंय तुझ्या समोरचे तुझे काका मामा आणि कोण आहेत, पण ते आहेत काका मामा हे तुला कधी कळतंय? किंवा तुला का वाटतंय ते तुझे काका मामा आहेत? कारण तुला आसक्ती आहे त्या नात्यांबद्दलची, अटॅचमेंट आहे. म्हणून वाटतंय. जोपर्यंत तू त्या कर्माबद्दल डिटॅच होत नाहीस, आसक्ती राहणार नाही तुझी, तेव्हा तुला तिथे काका मामा दादा कोणी नाही दिसणार आहे. फक्त कर्म एके कर्म, सोल प्लॅन जो घेऊन आलाय ते करायचं आहे, हे माझं नाहीच आहे. करणारा, करून घेणारा जो काही ती शक्ती आहे, ईश्वर जे काही मानू आपण त्याला, तो आहे. ह्या भावनेनं जेव्हा आपण करू तेव्हा ते कर्म आपल्याला बंधनात टाकणारं नाहीये, ना पाप देणार आहे, ना अडकवणार आहे. हेच पुन्हा भगवद्गीतेमध्ये सांगितलं. त्याच्यानंतर सांगितले की ज्ञान आणि कर्म, विद्या आणि अविद्या, श्रेयस प्रेयस आपण बघितले, तत्वबोध, आत्मबोध, ह्या सगळ्यामध्ये ते आले. त्या सगळ्या कन्सेप्ट त्याच पुन्हा या वेदांत. म्हणजे हे तत्वबोध आत्मबोध वगैरे कुठून आलं? तेही तर आपण जे बघितलं आधी शंकराचार्यांचं लिटरेचर आपण घेतलं अभ्यासाला, भगवद्गीतेच्या आधी वाचायचं म्हणून, ते सगळं वेदांचाच बेस आहे आपल्याला कळेल यासाठी. वेदांश जसं मगाशी म्हटलं की अहम ब्रह्मास्मी हे एकच वाक्य सगळ्याला पुरून उरणार आहे, तसं सगळ्या अभ्यासासाठी फक्त वेदच बास आहेत. कुठलंही आध्यात्मिक ज्ञान बघाल तुम्ही, तर त्याचं जो मूळ जेव्हा शोधायला जाल तर ते येऊन आपल्याला जे काही सापडतं ते पुन्हा वेदांमध्येच सापडतं. मग श्रेयस प्रियस विद्या अविद्या हे सगळं आपण त्याच्यात बघितलंय. पुन्हा या उपनिषदामध्ये त्याच्याशी रिलेटेड, कारण उपनिषदही वेदांमधनं चाललेले. तर ईशोपनिषदात विद्या म्हणजे आत्मज्ञान किंवा अध्यात्म, आणि अविद्या म्हणजे लौकिक किंवा कर्माचं ज्ञान, या दोघांचा सुंदर असा बॅलेन्स केलेला आहे, समतोल साधलेला आहे. याच्यात सांगितलंय ईशोपनिषदामध्ये, केवळ अविद्येमध्ये गुंफून राहिलो तर आत्मशांती मिळणार नाहीये. म्हणजेच भौतिक जगात जर गुंफून राहिलो तर आत्मशांती मिळणार नाहीये. किंवा फक्त एकांतात आणि ज्ञान मार्गात राहिलो, म्हणजे विद्येमध्ये राहिलो, संसारापासून पळून जाऊन किंवा संसार नाकारून जर आपण करायला लागलो तर ते सुद्धा अपूर्ण आहे.
मग याचा समतोल काय सांगितलाय, की भौतिक जीवनातली कर्तव्य पूर्ण करत आत्मज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे, तरच मुक्ती मिळणार आहे. मग आत्म्याचं स्वरूप सांगितलंय. आत्म्याचं स्वरूप सांगताना पुन्हा सांगितलं की आत्मा कसा आहे, आपण याच्या आधी खूपदा ऐकलं. आत्मा अमर आहे, अचल आहे, सर्वव्यापी आहे, सूक्ष्म आहे, सर्व माणसांमध्ये आहे, सर्व प्राण्यांमध्ये आहे, सगळीकडे आत्मा आहे. आपण म्हणजे सगळ्यांना कुठेही बघू तिथे आत्मा आत्मा किंवा त्याचा अंश आहे किंवा ती शक्ती आहे. तू कुणाचा द्वेष करत नाही, कुणाला मोहात पाडत नाही, कुणाला चांगलं म्हणत नाही, कुणाला वाईट म्हणत नाही, कुणाचा आनंद मानत नाही, कुणाचा शोक करत नाही. असा हा आत्मा, असूनही नसणारा असा आत्मा. मग ईशोपनिषदाचं महत्व काय आहे? त्यागपूर्वक उपभोग आणि कर्मयोग हे विचार जे भगवद्गीतेचे मुख्य आधार आहेत, त्याचाच पाया हा ईशोपनिषदामध्ये आहे. जसं की म्हटलं जात आहे, म्हणजे वाचनात आलं ते सांगते की महात्मा गांधी हे ईशोपनिषदाच्या पहिल्या श्लोकानं इतके प्रभावित झालेले की ते म्हणाले होते, जर हिंदू धर्माचं, बघा पुन्हा धर्म आला इथे, हिंदू धर्म म्हटलं म्हणजे ठीक आहे, आता ते वाचनात आलं ते सांगते की हे मधल्या काळात सगळं मॅनिप्युलेशन केलेलं आहे. आपल्याला ते घ्यायचं नाही. आपल्याला जे योग्य आहे आपल्यासाठी, आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी तेवढंच घ्यायचंय. फक्त हे अभ्यासासाठी आलंय म्हणून मी सांगते. तर महात्मा गांधी ज्यांना राष्ट्रपिता म्हटलं जातं, ते सुद्धा ईशोपनिषदातल्या पहिल्या श्लोकाने प्रभावित झालेले आणि ते म्हणाले होते की जर हिंदू धर्मातले सगळे ग्रंथ नष्ट झाले आणि फक्त ईशोपनिषदाचा पहिला श्लोक जरी शिल्लक राहिला, तरी आपला हिंदू धर्म अमर राहील, असं महात्मा गांधी म्हणाले होते. म्हणजे इतकं सामर्थ्य या ईशोपनिषदातल्या पहिल्या श्लोकात आहे, जो की आपल्या जीवनाचं समतोल राखण्याचं ज्ञान देतोय. संसारात राहून संन्यास कसा अनुभवायचा शिकवतोय, तो हा ईशोपनिषद आहे. मग या ईशोपनिषदामध्ये म्हणजे ह्याचं जर आपण विज्ञानाशी कनेक्शन बघितलं, त्यातल्या त्यात क्वांटम फिजिक्स बरोबर, तर 20वे शतक म्हणजे आधुनिक काय म्हणू आपण त्याला, की सगळे शोध लागणं किंवा टेक्नॉलॉजी येणं वगैरे वगैरे. एकच मिनिट चार्जिंग. तर हे 20व्या शतकात सगळे शोध लागलेत. मग त्याच्यामध्ये ना खूप सारे शास्त्रज्ञांनी जसं हे वेदांना प्रूव्ह करण्यासाठीचं वेगवेगळ्या प्रूव्ह करण्याच्या टेक्निक म्हणा किंवा लॅबमध्ये प्रयोग केले. त्याच्यामध्ये आता आपल्याला न्यूटन वगैरे सगळे माहित आहेत, आईन्स्टाईन माहित आहेत, न्यूटन माहित आहेत, तसे असे वेगवेगळे आहेत अजून. त्याच्यामधली ठराविक नावं मी सांगेन, ती आपण परत पुढच्या आठवड्यामधल्या क्वांटम फिजिक्सच्या त्यांच्या ज्या काही प्रयोग होते, ते ऍक्च्युअल प्रयोग काय होते ते तेव्हा आपण बघू. इथं फक्त संदर्भ सांगते की श्रोडिंगर म्हणून आहे आणि हायझेनबर्ग म्हणून आहे आणि एक नील्स बोर, हे तिन्ही शास्त्रज्ञांनी मिळून उपनिषदाच्या तत्वज्ञानानं बघा, हे शास्त्रज्ञ सुद्धा उपनिषदाचा अभ्यास त्यांनी केला होता किंवा या तत्वज्ञानाच्या आधारावरती त्यांनी प्रूव्ह केलं त्यांचे एक्सपेरिमेंट करून की क्वांटम मेकॅनिक्स जे आहे किंवा वेव्ह आणि पार्टिकल जे काय आहे ते सर्वव्यापी क्षेत्र आहे. हे आधीपासूनच उपनिषदामध्ये आहे असं हे शास्त्रज्ञांनी स्वतः सांगितलं, या तीन शास्त्रज्ञांनी, शोरिंगर, हायझेनबर्ग आणि निल्स बोर यांनी क्वांटम मेकॅनिक्सचे खूप सारे वेव्ह आणि पार्टिकल्सचे प्रयोग करून बघितले आणि त्यांनी सांगितलं की हे जे काही सर्वव्यापी क्षेत्र आहे, ज्याला क्वांटम फील्ड म्हणतात, ते ऑलरेडी उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे असं त्या शास्त्रज्ञांनी सांगितलं. मग त्याची तुलना जर करायला गेलो आपण उपनिषदांची, तर विज्ञान खूप त्याच्या पुढे नगण्य आहे. म्हणजे आपण सगळी उदाहरणं नाही देऊ शकत विज्ञानात या वेदांच्या ज्ञानाचा आढावा घेण्यासाठी. कुठेतरी त्या उदाहरणांना सुद्धा ना लिमिटेशन येईल. तर अशा पद्धतीने तरी आपण बघूयात, एक दोन तीन उदाहरणं तर नक्कीच बघू आपण. तर ह्या ईशोपनिषदातला पहिला जो काही श्लोक आहे, ईशावास्यम इदम सर्वम कुर्वन्नेवेह कर्माणीशी रिलेटेड, ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुज्जिता मा गृध
कस्य स्विद्धन्नम म्हणजे काय सांगितलं की ऋषी सांगतात की विश्वातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक कण, प्रत्येक जीव, प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक विचारामध्ये एकच ब्रह्म प्रकट झालाय. आणि आपण जरी ते वेगवेगळं आपल्याला दिसत असलं तरी मूलतः हे सगळंच्या सगळं एकाच सत्याची विविध रूपं आहेत. मग ह्याच्यामध्ये क्वांटम फिजिक्स किंवा क्वांटम फील्ड म्हणजे काय आहे तेच आहे. जसं आपण एकच म्हणतोय सगळ्यामध्ये, जसं ह्या श्लोकामध्ये सांगितलं आहे की विश्वातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो एकच, म्हणजे त्याचं जे मूळ तत्व आहे किंवा मूळ चेतना आहे किंवा मूळ ब्रह्म जे आहे ते सगळं एकच आहे, फक्त त्याची रूप विविध आहेत, वेगवेगळी आहेत. तसंच क्वांटम फील्ड पण हेच सांगतंय. कण आणि म्हणजे पार्टिकल आणि वेव्ह जरी वेगवेगळे वाटत असले तरी हे सगळं घडणारं जे आहे ते सर्वव्यापी एकच क्षेत्र जे आहे क्वांटम फील्ड, ते एकच आहे चालवणारं, किंवा त्या एकाच क्षेत्रामध्ये हे सगळं वेगवेगळ्या रूपानं घडते. मग म्हटलंय कर्मण्येव कर्माणी जिजीविषेच्छतम समहा, म्हणजे कर्म करत जगावं पण कर्माची आसक्ती ठेवू नये सांगितलं, बरोबर. मग इथं कर्माची आसक्ती, आता मगाशीही तेच सांगितलं पुन्हा की क्वांटम फिजिक्स मध्ये काय सांगितलं जात आहे की जगात कुठलीही गोष्ट शांत, म्हणजे शांत किंवा रिकामी नाही आहे आणि पूर्ण भरलेली पण नाही आहे. दोन्ही अर्थ आहेत हे क्वांटम फिजिक्स मध्ये. जेव्हा समजून घ्यायला जातो ना तेव्हा गोंधळ होतो. का गोंधळ होतो की कुठल्या वेळी कुठला अर्थ घ्यायचा हे कळत नाही, म्हणून क्वांटम फिजिक्स कळण्यासाठी अवघड आहे. आणि तसंच क्वांटम फिजिक्सही तसं बघितलं तर सोपं म्हणता येईल, पण वेद त्याच्यापेक्षा अवघड आहेत. कारण या वेदांच्या आधारावरती क्वांटम फिजिक्स चालतंय, किंवा हे सगळं ज्ञान जे पुढचं आलंय आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी 20व्या शतकानंतरचं, ते त्या वेदांवर आधारित आहे. म्हणून क्वांटम फिजिक्स मधल्या कन्सेप्ट आहेत त्या कळायला अवघड आहेत आपण म्हणतो. जर त्या आपल्याला अवघड वाटत असतील तर वेद आपण जर अभ्यासाला घेतले तर ते किती अवघड असतील त्याची कल्पना पण नाही करू शकणार आपण. पण हे अवघड सोपं हे आपणच ठरवलंय. जर आपण ठरवलं की मी माझ्या चेतनेची क्षमता एवढी करेन किंवा मी माझी चेतना इतकं वाढवण्याचा आणि प्रगल्भ करण्याचा प्रयत्न करेन की ते वेद सुद्धा मला सहजरित्या समजतील. तसंच या क्वांटम फिजिक्समध्ये सांगितलंय की जगात कोणतीच गोष्ट, कोणताच ठिकाण रिकामं सुद्धा नाही आहे आणि पूर्ण भरलेलं सुद्धा नाहीये. उदाहरणार्थ सांगितलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणतो आपण, हिग्स फील्ड म्हणतो, हे सगळं पसरलेलं आहे. याच्यामध्ये सगळे पदार्थ, मॅटर्स आहेत, वेव्ह, व्हायब्रेशन्स आहेत. मग ह्याच्यात सांगितलंय, जसं समुद्राचं उदाहरण दिलंय, जसं की समुद्रावर येणाऱ्या हजारो लाटा, आपल्याला प्रत्येक वेळी येणारी लाट वेगवेगळी असते, कधी छोटी येते कधी मोठी येते. तर हजारो लाटा वेगवेगळ्या जरी दिसल्या तरी शेवटी ते एकच पाणी आहे, किंवा त्या एकाच समुद्रातल्या ते मूळ, त्या सगळ्या वेगवेगळ्या लाटा जरी असल्या तरी त्या सगळ्या लाटांचं मूळ एकच, तो समुद्र आहे. तसंच क्वांटम फिजिक्स मध्ये सुद्धा सर्व कण एकाच फील्डचे भाग आहेत. सर्व व्यापी क्षेत्र जे आहे ज्याला क्वांटम फील्ड म्हणतात, तर सगळे कण जे आहेत त्या एकाच क्षेत्राचे, त्या क्वांटम फील्डचे भाग आहेत म्हणून सांगितले. म्हणजे पुन्हा इथं तेच येत आहे की सगळीकडे जो कोणी, ज्याचं, ज्या सगळ्या गोष्टी दिसतात त्याचं मूळ एकच आहे, एकच शक्ती आहे, एकच ब्रह्म आहे, ते आहे. त्याच्यानंतर ना वेव्ह आणि पार्टिकल ड्युअलिटी ऑब्झर्वर इफेक्ट इथं सांगितलाय. एजदेजती तन्नयजती दूरे तद्वंतिके, म्हणजे काय सांगितलंय त्यांनी, ब्रह्म अचल आहे पण मनापेक्षाही वेगवान आहे, आणि ते चालतेही आणि चालतही नाही, दूर पण आहे आणि जवळ पण आहे. जसं मगाशी सांगितलं की क्वांटम फिजिक्स मध्ये ते क्षेत्र, क्वांटम फील्ड आहे, ते रिकामं सुद्धा नाही आणि पूर्ण भरलेलं सुद्धा नाही आहे, किंवा पूर्ण रिकामं पण नाही, पूर्ण भरलेलं पण नाही. ज्या ज्या वेळी जे जे अर्थ त्यातनं घेतला पाहिजे तो योग्य वेळी योग्य अर्थ घेणं गरजेचं आहे, म्हणून ते अवघड वाटतं. तसंच वेदांचा हा श्लोक आहे, अनेजत एजदेजती तन्नेजती दूरे तद्वंतिके, आणि म्हणजे ब्रह्म अचल आहे पण मनापेक्षाही वेगवान आहे, आणि ते म्हणजे तो ब्रह्म जो आहे तो चालतोही आणि चालतही नाही, दूरही आहे आणि जवळही आहे. मग हे सगळंच्या सगळं कोणाशी रिलेटेड आहे, आत्मा. जसा की आत्मा आहे पण असून नसल्यासारखं आहे, त्याला काहीच लागू होत नाही, म्हणजे ती शक्ती. तर हे क्वांटम फिजिक्स मधल्या कन्सेप्ट सुद्धा, पॅराडॉक्स वगैरे बऱ्याच कन्सेप्ट आहेत त्याच्यात, सुपरपोजिशन, ड्युअलिटी, वेव्ह पार्टिकल, बरेच कन्सेप्ट आहेत. आपण सगळ्यात महत्वाची जे बघणार आहे, सगळ्याचं मूळ क्वांटम फिजिक्सचं, ते डबल स्लिट एक्सपेरिमेंट, डबल स्लिट प्रयोग म्हणून आहे, तो बघणार आहे. सगळ्या सगळ्या क्वांटम फिजिक्सच्या कन्सेप्ट ह्या एकाच मूळ
एक्सपेरिमेंटवर येऊन थांबतात, जी की आहे डबल डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ते आपण पुढच्या आठवड्यात पहिल्याच 1-2 दिवसात बघणार आहोत. तर याच्यामध्ये ते इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, ॲटम जे बनलेत ना, किंवा आपण ज्या काही वस्तू म्हणतो ते वस्तू, प्रत्येक वस्तू इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉननी बनली आहे, ते पार्टिकल्सनी बनली आहे, कणांनी बनली आहे. पण खरंच ते कण आहेत का, की ते म्हणजे ते खरंच ते पार्टिकल आहेत की वेव्ह आहेत, खरंच ते कण आहेत की तरंग आहेत? मग जेव्हा क्वांटम फिजिक्स म्हणजे आपण अभ्यास करतो, तेव्हा जे कण दिसणार आहेत त्या वेव्ह किंवा तरंग निर्माण होतात, व्हायब्रेशन्स. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपल्याला आत्ता दिसतं ही मातीचे कण आहेत, पण जेव्हा क्वांटम चेतनेचा स्तर उंचावतो, क्वांटम फिजिक्सच्या कन्सेप्टनुसार बघतो, तेव्हा आपली चेतना जेव्हा वाढते, तेव्हा जो मातीचा कण दिसतो तोच एखाद्या हवेप्रमाणे तरंग दिसायला लागतो, किंवा पाण्यात एखादा खडा टाकल्यावर जसे तरंग निर्माण होतात तसा तरंग दिसायला लागतो. हे आपण आणखीन क्वांटम फिजिक्सच्या क्वांटम फिजिक्सच्या सेशनमध्ये बघणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये. तर हे सगळं कनेक्शन उपनिषदांबरोबर लागू आहे. परत एक श्लोक आहे, यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यती, म्हणजे जो सर्व जीवांना स्वतःमध्ये आणि स्वतःला सर्वांमध्ये बघतो, सर्वांमध्ये स्वतःला बघतो, तो कोण आहे? पुन्हा तो आत्माच आहे, तोच आहे, एकच आहे, ज्याला सर्वत्र आपणच दिसतो आणि आपल्यामध्ये सर्व दिसतं. हे म्हणजे जेव्हा आपण वाचायला जातो ना एक 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 शब्द, तेव्हा बऱ्याचदा ना कन्फ्युजन होतं, की अरे इथं हे पण सांगितलंय, ते पण सांगितलंय, मग नेमकं कुठलं काय आहे यातलं. मग ते योग्य वेळी योग्य घेता येणं महत्वाचं आहे. मग याच्यात असे या ईशोपनिषदामध्ये बरेच म्हणजे 18 मंत्र सांगितले. तर पहिले 2 मंत्र जे आहेत ते ईश्वर, सर्वव्यापी ईश्वराशी, चेतनेशी, युनिफाईड फील्ड जे म्हणतो आपण, क्वांटम फील्ड, याच्याशी रिलेटेड आहेत. 4था-5वा मंत्र जो आहे तो, किंवा श्लोक जो आहे तो, जो चालतो आणि चालतही नाही, जवळही आहे दूरही आहे, जो की वेव्ह आणि पार्टिकलची कन्सेप्ट क्वांटम फिजिक्समध्ये विज्ञानानुसार ते दाखवतो. 6वा-7वा मंत्र जो किंवा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये सर्वांमध्ये एकच आहे, किंवा सर्वांना बघणारा एकच आहे, तो कोण आहे? आत्मा आहे. मग इथे क्वांटम एन्टँगलमेंट, अद्वैत, नॉन ड्युअलिटी किंवा नॉन लोकॅलिटी ह्या कन्सेप्ट येतात. तर ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण क्वांटम फिजिक्सच्या सेशनमध्ये बघूच, परत रिपीट करायला नको. 8 ते 14 जे मंत्र आहेत ईशोपनिषदातले, ते पुन्हा विद्या अविद्या, संभूती विनाश, समतोल, म्हणजे कॉम्प्लिमेंटेड किंवा पार्टिकल डिके, हे आता सायन्सच्या कन्सेप्ट आहेत, त्याची नावंही अवघड आहेत, ते तेवढं काही महत्वाचं नाही नावं लक्षात ठेवणं. तर त्याच्याशी रिलेटेड आहे विद्या अविद्या, श्रेयस प्रियस जे सांगितलं ना याच्याशी. आणि 15 ते 18 जे काही श्लोक आहेत ईशोपनिषदातले, ते शरीर भस्म होणार किंवा प्राण, आत्मा अमर असणं, ज्याच्यात कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, जसं की लॉ आहे ना एक, ज्यांनी सायन्स शिकले त्यांनी ऐकलं असेल की ऊर्जा तयारही होत नाही आणि नष्टही होत नाही, तिचं रूपांतरण एकामधून दुसरीकडे, एका स्टेटमधनं दुसऱ्या स्टेटमध्ये फक्त रूपांतरण होतं, ना तिला आपण निर्माण करू शकतो ना तिला नष्ट करू शकतो. तशी कन्सेप्ट आहे 15 ते 18 श्लोक नंबर जे आहेत ईशोपनिषदातले त्यामध्ये. त्याच्यामध्ये थोडक्यात काय तर आत्म्याशी रिलेटेड सांगितले, जो की किंवा ऊर्जा म्हणू आपण, आत्म्यापेक्षा पण ऊर्जा म्हणू. आत्मा तर अमर आहेच, त्याला ना तो जन्म घेतो ना तो त्याचा मृत्यू होतो, तो अमर आहे. तसंच ऊर्जेचं पण आहे, ऊर्जा ही ना निर्माण होते ना नष्ट होते, तिचं फक्त रूपांतरण होतं एका पार्टमधनं दुसऱ्या पार्टमध्ये, किंवा एका वस्तूचं दुसऱ्या वस्तूमध्ये, अशा टाईपमध्ये. तर अशा पद्धतीने या ईशोपनिषदानं काय सांगितलंय, तर ध्यानातून व अंतर्दृष्टीतून जो आत्मज्ञानाचा अनुभव घेता येतो, त्याचं ज्ञान जे आहे ते या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. तर मला वाटतंय आज आपण इथंच थांबूया. कोणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, किंवा काही शेअर करायचं असेल, काही कळालं नाही कळालं, कन्फ्यूज झालं, काही वाटत असेल तर तुम्ही नक्की शेअर करू शकता. अमृता मॅडम, हा, बोल. मी वर्षा देसाई. तर हा 6वा आणि 7वा जो श्लोक आहे, हम्म. जो म्हणताय तुम्ही क्वांटम फिजिक्सशी रिलेटेड आहे, तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ द काइंड ऑफ वननेस, की तुम्ही येस, आणि मी वेगळे नाही, येस, सगळे येस, आपण एकच. करेक्ट. दॅट ओके. हा हा, तेच विचारायचं होतं. अगदी थँक्यू, बरोबर. धन्यवाद. हा येस, हा. थँक्यू. तर आणि कोणाला काही विचारायचं असेल, शेअर करायचं असेल, सांगायचं असेल, तर सांगू शकता, विचारू शकता. तर हे
खरं तर मला ना श्लोक वाईज घ्यायचं होतं प्रत्येक श्लोकानुसार, पण तेवढा जर घ्यायला लागलो तर 1 महिना पण कमी पडेल असं जाणवलं मला. कारण हे ठरवण्यामध्येच मी एवढे दिवस गेले ना माझे, की एक एक श्लोकानुसार घ्यायचं का, की अखंड एक उपनिषद घेऊन बोलायचं, की 4 4 श्लोक घेऊन बोलायचं. मग शेवटी अभ्यास केला सगळ्याचा आणि शेवटी ठरवलं की जेव्हा सेशन घेणार तेव्हा जसं वाटेल त्याप्रमाणे करू. आधीपासून ठरवून काहीच होणार नाही, कारण एवढं एवढं अगाध आहे की शब्दात नाहीच सांगू शकत. खूप खूप प्रगल्भ आहे. म्हणजे प्रत्येक शब्दामधनं हजारो कन्सेप्ट कळतात जेव्हा वाचायला घेतो, आणि जेव्हा आपण सांगण्यासाठी अभ्यास करतो ना त्याचा दुसऱ्यांना सांगण्यासाठी, तेव्हा एक जबाबदारी असते खूप मोठी, की जेणेकरून आपल्याकडनं चुकीचं समोर समोर नाही झालं गेलं पाहिजे, समोरच्यांना कळलं नाही पाहिजे, चुकीचं नाही गेलं पाहिजे. जे काही सांगतोय आपण त्याचं कन्फर्मेशन किंवा बरोबर आहे हे 2 4 वेळा तपासून बघणं खूप, म्हणजे ती एक जबाबदारीची गोष्ट आहे असं मला वाटतं. त्यामुळं ते करत असताना ना, म्हणजे हे अभ्यास म्हणा किंवा वाचत असताना खूप वेगवेगळे सोर्सेस मॅडमनी आधीच सांगितलं होतं, की फक्त तुम्ही तेवढेच बघू नका उपनिषद, म्हणजे माझ्याकडे आहेत वेगवेगळे उपनिषद. तर नुसतं तेवढंच न करता तुम्ही आणखीनही ऑनलाईन सोर्स बघा, चॅट जीपीटी किंवा बाकीही कोणी. तर ऑलरेडी त्या वेदांताशी रिलेटेड एक शिबिर अटेंड केलं होतं, तिथलंही थोडे नोट्स होते माझे, ते वाचले. हे आपले उपनिषदांची पुस्तक आहेत तेही बघितले. प्रत्येक ठिकाणी आहे ना इतकी उदाहरणं आहेत, इतकी उदाहरणं आहेत, आणि प्रत्येक ठिकाणचं उदाहरण वेगवेगळं आणि वेगवेगळे कन्सेप्ट सांगतायत. मग असं झालं की अरे मग याला हेही लागू पडतंय तेही लागू पडतंय, म्हणजे किती आघात आहे. म्हणजे नुसता एक शब्द एका श्लोकामधला जरी घेतला आणि त्याच्यावरती जर विवरण किंवा चिंतन करायचं म्हटलं तरी असंख्य कन्सेप्ट आहेत आता, ज्या की आपण त्याला रिलेट करू शकतो आणि त्यातनं समजून घेऊ शकतो. तरी सुद्धा त्या कन्सेप्ट, त्या उदाहरणं किंवा जी काही आपण समजण्यासाठी आधार घेतोय त्याचा, ती कमी पडतायत. एवढं गूढ अर्थ किंवा ज्ञान त्या उपनिषदांच्या शब्दांमध्ये आणि श्लोकामध्ये. मग त्या श्लोकांमध्ये उपनिषदाच्या एवढं ज्ञान असेल तर त्या मूळ वेदांमध्ये किती असेल कल्पनाच नाही करू शकत. आणि हे सगळं ऑलरेडी लिहिलेलं आहे. जसं की आता आपलं हे सनातन विज्ञान चालू झालेलंच आहे. तर अचानक समोर येतात गोष्टी, जेव्हा आपण त्या ऊर्जेशी कनेक्टेड असतो ना, तेव्हा बऱ्याच गोष्टी समोर त्याच्याशी रिलेटेडच यायला लागतात. तर आज तर गुरुपौर्णिमा आहे. जेवढे जेवढे गुरु आपल्या आयुष्यात आले त्या सगळ्यांना खरंच मनापासून वंदनच केलं पाहिजे, किंवा ग्रॅटिट्यूड करू तितका कमीच आहे. कारण की मनुष्य रूपातलेच गुरु नाहीत किंवा मूर्तीच्या रूपातले, देवांच्या रूपातले, संत ऋषीमुनींच्या रूपातलेच नाहीत. जसं श्रीपाद श्री वल्लभांना त्यांचे गुरु कोणते आता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एकच सेकंद. मॅडम म्यूट झाले. ऐकू नाही येते. सॉरी. तर श्रीपाद श्री वल्लभांच्या आयुष्यामध्ये जसे गुरु होते, मुंगी, पक्षी, साप, काय काय त्यांनी वर्णन आपण बघितलं चरित्रामध्ये वगैरे, तसं आपल्या आयुष्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर आपण किती छोट्या छोट्या गोष्टी शिकलोय वेगवेगळ्या ठिकाणांवरनं, वेगवेगळ्या वस्तूंमधनं, प्राण्यांमधनं, माणसांमधनं तर शिकतोच आहे, गुरूंकडनं तर शिकतोच आहे, मनुष्यरूपी किंवा संतांच्या रूपातनं, त्यांच्या ज्या लिटरेचरमधनं, ग्रंथांमधनं. पण ते सोडून सुद्धा आजूबाजूच्या वस्तू, पक्षी, प्राणी, अं, अजून काय म्हणू आपण, की झाडं, वेली, ह्यांच्यामधनं पण आपण शिकू शकतो ना. शिकलोयत म्हणजे शिकू शकतो नाही, शिकलोयत आपण खूप साऱ्या गोष्टी, फक्त आपला अवेअरनेस तेवढा नाहीये की आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आतापर्यंत छोट्या छोट्या याच्यातनं कळालेत, पण आपण कुठून शिकलो याच्या मुळापर्यंत नाही गेलो. त्यामुळे अशा आपल्या आयुष्यात असंख्य गुरु आहेत, असंख्य. तर त्या गुरूंना जितकं ग्रॅटिट्यूड देऊ तेवढं कमीच आहे. आणि ते ग्रॅटिट्यूड असलाच पाहिजे, म्हणजे सोर्स, जो मेन सोर्स आहे, मॅडमही सांगत असतात, त्या मेन सोर्सला नाही विसरायचं आपल्याला.
तो सोर्स खूप महत्वाचा आहे. जेव्हा आपण त्या सोर्सच्या जाणीवेमध्ये राहतो ना, तेव्हा आणखीन पुढचा मार्ग जो आहे ना आपला, तो आणखीन सुखकर होतो किंवा योग्य मार्ग मिळतो. जर आपण आपला मेन आधीचाच सोर्स जर विसरलो, मूळ विसरलो आणि पुढं जायचं म्हटलं, तर आपण नाही जाऊ शकणार आहे पुढं. जरी म्हटलं की नाही मी जाईनच, तरी तो अहंकार कुठेतरी आपल्याला मध्ये थांबवणारा आहे म्हणा, किंवा काहीतरी भरकटवू शकतो आपल्याला तो. त्यामुळे तो ग्रॅटिट्यूड म्हणून आजचा दिवस, आजची ऊर्जा सगळंच अप्रतिम आहे. आणि मला वाटतंय स्मिता मॅडम आहेत का नाही आहेत, ज्योतिषशास्त्रानुसार त्या आणखीन जास्ती सांगू शकल्या असतात. जसं मी ऐकलंय, माहिती नाही मला त्याचं. 12 वर्षानंतर ना असा योग आलाय गुरुपौर्णिमेचा, ज्याच्यामध्ये ते 2 ग्रह एकत्र आलेत असं काहीतरी आहे. मला त्यातलं फारसं माहित नाही, जेवढं ऐकलंय तेवढं सांगेन. की 12 वर्षानंतर असा योग आलाय, जो की आजच्या गुरुपौर्णिमेचा आहे. आणि याच्यानंतरनं आपल्या ब्रह्मांडामध्ये, किंवा आपण ब्रह्मांड राहू दे, पृथ्वी या ग्रहावरती इतक्या काही उलटापालट होणार आहेत. फक्त ही गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेच्या नंतरचा काळ, इवन तुम्ही लिहून ठेवू शकता किंवा लक्षात राहावं म्हणून तारीख लिहू शकता. याच्या नंतरनं ज्या काही पृथ्वीवरती हालचाली होणार आहेत, घडणार आहेत, त्या फक्त आणि फक्त प्युरिटीसाठी घडणार आहेत. म्हणजे शुद्ध करणं, स्वच्छ करणं, हे काम चालू होणार आहे खूप जोरात. ऑलरेडी चालू आहे, पण आता त्याची तीव्रता जी म्हणतो ना, ती दिसायला लागेल. आणि खगोलशास्त्रानुसार तो योगही आहे. माहिती नाही, मी त्यातला माझा तेवढा अभ्यास नाहीये, पण जे इंट्युशनद्वारे म्हणा किंवा जे काही ऐकलं वाचलं त्याच्यावरनं थोडेफार काही चिंतन केलं, त्याच्यातनं असं जाणवलं की आत्ता जे वननेस, बोलणं सोपं आहे आपल्याला, अनुभवात आणणं खूप अवघड आहे. तो वननेस, जसं की आता पूर स्थिती बघतोय ना आपण आजूबाजूला, भूकंप येतील, पूर येतील, येणार आहे, हे प्रिडिक्शन ऑलरेडी, प्रिडिक्शन म्हणा किंवा अभ्यासातनं काही काही व्यक्तींनी सांगितले. त्यांची नावं नाही घेत, मॅडमनी ऑलरेडी आपल्याला ते सोर्स सांगितलेत, कुठे कुठे आपण काय काय ऐकू शकतो आधीच ऍडव्हान्समध्ये, आणि काय तयारी केली पाहिजे आपल्याला जर टिकून राहायचं असेल पुढच्या 5th डायमेन्शनसाठी. तर काय काय करायला पाहिजे हेही सांगितलंय. प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये पण, की कॅश जवळ ठेवणं असेल, धान्य वगैरे घरी ठेवणं असेल. तसंच मानसिक स्थिती सगळ्यात, याच्यापेक्षाही जास्त मी सांगेन की मानसिक स्थिती खूप जास्ती महत्वाची राहील आता इथून पुढची. कारण क्षणार्धात असं काही आपल्याला अनुभवायला लागू शकतं की मानसिकदृष्ट्या जर आपण स्ट्रॉंग नसू, किंवा हे सगळं जर ज्ञान आपल्याला नसेल, अध्यात्मातलं, अध्यात्म म्हणजे काय, आधी आत्मा, त्याला अध्यात्म म्हणतात, आधी आत्मा. म्हणजे आत्म्याचं जर ज्ञान आपल्याला नसेल, तर आपण आपल्या मनाची स्थिती तेवढी स्ट्रॉंग ठेवू शकणार नाहीये. आणि जर मनाची स्थिती स्ट्रॉंग ठेवली नाही, तर भलेही आपण ह्या सगळ्या प्रॅक्टिकली जरी गोष्टी केल्या, पैसे म्हणा, धान्य, धनधान्य जे काही ठेवायचं गरजेचं आहे ते जरी ठेवलं, तरी काही उपयोग होणार नाही त्याचा. त्यामुळे सध्या सगळ्यात जास्ती महत्वाची आपली मानसिक स्थिती स्थिर ठेवणं, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे इथून पुढचा जो काळ आहे, तुम्ही युट्यूबवर किंवा जे काही सोर्स मॅडमने ऑलरेडी सांगितलं तिथे पण बघू शकता, ऐकू शकता. त्यातनं मेन एकच सांगायचं की घाबरून जायची गोष्टच नाहीये. कारण आपण जे काही करतोय, शिकतोय, ज्ञान घेतोय, ते घाबरण्यासाठी घेत नाहीये, अवेअरनेस वाढवण्यासाठी घेतोय. आणि फक्त आपलाच नाही, तर आपल्या आजूबाजूच्यांचाही आपल्याला अवेअरनेस वाढवायचा आहे. मग आपण म्हणतो की ठीक आहे, हे सगळं होणार आहे, होणार आहे, पण जेव्हा आपल्या घरात तशी परिस्थिती येते, आपल्या आजूबाजूला आपल्या जवळच्यांच्या बाबतीतली, तेव्हा आपण ती हँडल करू शकत नाही. तर ही गोष्ट आता आपल्याकडनं व्हायला पाहिजे. की आतापर्यंत आपण हे जे काही प्रलयाच्या गोष्टी आजूबाजूला चालल्यात, टीव्हीत बघतोय, न्यूजवर बघतोय, दुसऱ्यांच्या बाबतीत बघतोय, तोपर्यंत आपल्याला तितका त्याचं इंटेन्सिटी जाणवत नाही. पण जेव्हा ते आपल्या घरापर्यंत येतील, तेव्हा मात्र स्थिती आपल्या मनाची वेगळी असणार आहे. आणि त्या स्थितीमध्ये स्थिर राहणं जास्ती महत्वाचं आहे, आणि त्याची तयारी करणं जास्ती गरजेचं आहे. त्यामुळं ही पौर्णिमा आणि या पौर्णिमेच्या नंतरचा काळ खूप वेगळा असणार आहे. पुढच्या एका महिन्यामध्ये खूप साऱ्या उलाढाली होतील. एका महिन्यामध्ये म्हणण्यापेक्षा डिसेंबर 2027 पर्यंत. तर तेवढंच एक ध्यानातनं आलेलं इंट्युशन म्हणा, आणि ज्या काही इन्फॉर्मेशन कळाल्या होत्या त्यातनं केलेल्या चिंतनातनं मिळालेला मला मेसेज होता, तो फक्त सांगावा वाटला म्हणून सांगितलं. आणि सगळ्यांचे मनापासून धन्यवाद की तुम्ही सगळेजण जॉईन झालात आणि आपलं हे सनातन विज्ञानाचं ज्ञान
आत्मसात करताय त्यासाठी. तर कोणाला प्रश्न असेल तर विचारू शकता, नसेल तर मग आपण थांबूया तिथे. मॅडम, एक प्रश्न विचारायचा आहे. हा, विचार. असं म्हटलात ना की उपनिषदातल्या प्रत्येक श्लोकाच्या प्रत्येक वाक्यावरती PhD होऊ शकते. तर असं विचारायचं आहे की म्हणजे ह्याच्याशी रिलेटेड नाहीये, तर लोक मग PhD करतात का उपनिषद घेऊन, हो, किंवा असं काही आहे का? आणि मग त्याचा सोर्स काय आहे असं? तुम्हाला म्हणजे मलाही वाटलं नव्हतं आधी एवढं. 1-1.5 वर्षापूर्वीच मला पण कळालं की आपल्या उपनिषद आणि वेदांवरती आपल्यापेक्षा जास्त फॉरेनची लोक PhD करतायत. आणि त्याच्या अभ्यासासाठी ते इथं आलेत. खूप सारे जण आहेत. म्हणजे आता मध्यंतरी मी सांगितलं ना, वेदांशी रिलेटेड ते एक शिबिर अटेंड केलं चिन्मय मिशनचं. तर तिथे त्यांच्या इन्स्टिट्यूट, त्यांची स्वतःची युनिव्हर्सिटी आहे, ज्याच्यामध्ये ह्या वेदांचा अभ्यास, उपनिषदांचा अभ्यास केला जातो. आणि त्याच्यावरती नुसतं वेद उपनिषद नाही, तर आपलं जे वेदांमध्ये संगीताबद्दलचं ज्ञान दिलंय ना, सूर सगळे, सारे गमप, राग वगैरे हे सगळं, त्याच्याबद्दल पण PhD करणारे आहेत. आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त फॉरेनर आहेत. आणि त्यातही लेडीज जास्ती ओके. आहेत, हेही सांगेन. खूप जण आहेत, खूप आहेत. तर जेव्हा आपल्याला वाटतं ना की अरे ह्याचं कोण करत असेल, आणि जेव्हा आपल्याला येतात ना असे प्रश्न, तेव्हा आपल्या आजूबाजूला मलाही असं वाटायचं की अरे ह्याच्यावर कोण करणार आहे, आता तर काहीच महत्व नाहीये म्हणजे ग्रंथांना वगैरे नाही देतात. हल्लीचे जनरेशन आपण बघतो ना, की आपण जर त्यांना काही स्तोत्राचं जरी पुस्तक दिलं वाचायला, त्यांना की नाही हे काय वाचायचं, त्याच्याशी आम्ही मोबाईलवर युट्यूबवरती लिरिक्स काढतो आणि वाचतो. ते ग्रंथ वाचणं वगैरे प्रेफर नाही करत. पण ज्यांना माहिती आहे ना एनर्जी आणि ह्या सगळ्या गोष्टी आत्म्याशी रिलेटेड, ज्यांना ती चेतना, ती फ्रिक्वेन्सी ज्यांनी क्रॉस केली आहे, ते करतायत. खूप जण आहेत आणि फॉरेनर जास्ती आहेत. तेच म्हणजे दुर्दैव नाही म्हणता येणार याला, पण फॅक्ट आहे की आपल्यापेक्षा ते लोक जास्ती करतायत त्याचा अभ्यास. किंवा आता आपण ते मंदिरांचंही ऐकलं किंवा चक्रांचं ऐकलं आपल्या देशाच्या, याचा अभ्यास जे काही लिटरेचर मिळते. आता मी या उपनिषदांबद्दलचं पण लिटरेचर शोधत होते ना, वेगवेगळे सोर्सेस बघत होते, तर फॉरेन सोर्सेस जास्ती आहेत आपल्या इंडियन सोर्सपेक्षा. खूप ओके. जास्ती फॉरेन सोर्स मधनं गूढ ज्ञान मिळतंय, जे की आपल्या इथनं नाही मिळू शकत आहे. ह्याच्यात ह्याचा काही दोष नाही अर्थात. ते तेव्हाच्या काळात जे मूळ आपले ग्रंथ होते ते सगळे घेऊन गेलेत ना तिकडं, त्यामुळे आपल्याकडे नाही राहिले कदाचित ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपणही ते जतन नाही केलं, जे करायला पाहिजे. निदान मी म्हणते की लिटरेचर राहू दे, पण आपल्या संस्कृतीप्रमाणे ज्या गोष्टी आहेत त्याही आपण नाही जतन करतोय. म्हणजे बरोबर. वेगळं काय सांगायची गरज नाहीये. टिकली लावणं म्हणजे मी माझं स्वतःच सांगेन, मध्यंतरी वाटायचं मला की कशाला पाहिजे टिकली लावायला, लावत नव्हते मी पण टिकली. मग जेव्हा हे चक्राचं ज्ञान झालं ना, आज्ञा चक्राचं, तेव्हा मला कळालं त्या टिकलीला किती महत्व आहे. महत्व आहे. म्हणजे ओके. टिकलीला महत्व नाही, ऍक्च्युली त्या टिकलीच्या हा. पॉइंटला महत्व आहे. आणि त्या पॉइंटला महत्व देण्यासाठी म्हणून टिकली हे माध्यम वापरले, कुंकू हे माध्यम वापरले. तर हे आपण जतन करणं गरजेचं आहे, हे कळा. धन्यवाद मॅडम. हॅलो. हा, नूतन मॅडम बोला. तुम हा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आणि नेमकाच तुमचा कार्यक्रम आलाय. खूप छान माहिती मिळाली. क्वांटम फिजिक्स साठी खरं एक्साइटेड आहेच आहे, कारण ते समजेना झाले. खूप अहो, काही तुमच्या बघितलं. पोस्ट मला येतात अधूनमधून. आपण पुढच्या आठवड्यात तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतील नूतन मॅडम. म्हणजे आतापर्यंत तुम्ही पण खूप जास्ती अभ्यास करताय त्याच्यावर, हे मला पण कळतंय. पण ज्या बेसिक आहे ना, हे डबल स्लिट एक्सपेरिमेंटच सगळ्याचा बेस आहे, हे सांगेन मी. त्यात तुम्हाला त्याच्यात हो क्युरियोसिटी हो. म्हणून सांगते की डबल स्लिट एक्सपेरिमेंट जितकं तुम्हाला बघता येईल, इव्हन सगळ्यांनाच सांगेन मी, युट्यूबवरती डबल स्लिट एक्सपेरिमेंट म्हणून टाकलं ना, हिंदी, इंग्लिश, मराठीमध्ये नाहीये. म्हणजे जिथं आहे तिथं योग्य शब्दात नाही सांगितलंय. त्यामुळे हिंदी आणि इंग्लिशमध्ये खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलंय व्हिडिओच्या मार्फत. तर ज्यांना ज्यांना शक्य आहे ना, त्यांनी बघायला चालू करा. परत परत बघा, कळतंय का ते. एकच व्हिडिओ 2-4 वेळा बघा, किंवा एकाच विषय, हा विषय जो आहे ना डबल स्लिट एक्सपेरिमेंटचा, तोच विषय वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे एक्सप्लेन केलाय.
तर तुम्हाला ज्या भाषेमध्ये हिंदी इंग्लिश कशात बघता येणं शक्य आहे ना, ते बघा, नक्की बघा, परत परत बघा, त्यातनं काय कळू शकते का. आपण ते पुढच्या आठवड्यात तर बघणारच आहे. म्हणजे जितकं मराठीमध्ये सांगायचा मला म्हणजे सांगता येऊ शकतं तितका मी प्रयत्न करेन सांगण्याचा. पण त्याच्या आधी जर तुम्ही हे बघितलं तर तुम्हाला समजायला आणखीन सोपं जाईल. खूप येस छान नुतन, माहिती अजून तुम्हाला मिळाली. काय विचारायचं होतं थँक असेल? नाही काय असं बघूया आता काय काय कळतंय ते. नाही, कळेल. एक्सेप्टन्स मोडमध्ये राहा, कळण्यासाठीच आलंय आता, नाहीतर हे आधी पण आलं असतं ना आपल्याकडे. हो, पण आधी तर आता ऍक्सेप्टच करत नव्हतो आपण. येस, आता आता निदान ऍटलिस्ट चेंज करायला तयार तरी आहे की माइंड आपण चेंज करू शकतो असं. तेच आता तयार झालोय म्हणूनच आपल्यापर्यंत आलंय, त्यामुळं कळेलही आपल्याला. आणि ठीक आहे, एका वेळी 100% कळलंच पाहिजे असं पण नाही. 10% जरी कळालं तरी आपण एक आयाम क्रॉस करू हो, एवढं भरपूर ज्ञान आहे झालं. हो, 10%मध्ये. खूप खूप आता धन्यवाद आता मॅडम. तरी आपलं टार्गेट 5व्या आयामाचं आहे. हो. अमृताताई, खूप छान विषय घेतलाय तुम्ही, उपनिषद वगैरे. खूप ऐकण्यासारखीच आहे खरंच, खूप छान अभ्यासण्यासारखीच आहेत खरं तर उपनिषद. आणि तुमच्या बोलण्यातून लक्षात येते की तुम्ही त्याचा खूप सखोल अभ्यास केलेला आहे. आणि खरंच म्हणजे तुमचे सेशन ऐकायला खूप आवडेल. क्वांटम धन्यवाद. फिजिक्सचा तर काही प्रश्नच नाही. ते तर क्वांटम म्हणजे त्याच्यासाठी आम्ही उत्सुकच आहोत तुमच्याकडून ऐकायला. खूप खूप सगळ्यांना एक धन्यवाद. मनाची तयारी करायला सांगेन. जसं की मॅडमनी पण परवा 2 दिवसापूर्वी सांगितलं ना, की पुढच्या आठवड्यात आपल्या सगळ्याला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच कळेल की काय भ्रम आहेत किंवा काय आतापर्यंत आपण करत होतो. तर एक मनाची तयारी नक्की करून ठेवा सगळ्यांनी, म्हणेन की आतापर्यंत आपण ज्या आपल्या स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वास ठेवत होतो, आतापर्यंत आपण काय म्हणायचो की कोणीतरी तिसऱ्या आणि चौथ्या व्यक्तीला सांगितलं, आपण स्वतःच्या डोळ्यांनी आणि स्वतःच्या कानांनी ऐकत नाही ना, तोपर्यंत विश्वास नाही ठेवला पाहिजे, नाहीतर भांडणं होतात. हे आपण आतापर्यंत ऐकलं होतं, अनुभवलं होतं. आता इथून पुढे असं होईल की स्वतःच्या कानांवर आणि डोळ्यांवरही विश्वास ठेवायचा की नाही. अगदी मुळात नाही अगदी हेच उत्तर येईल त्याच्यावरती, जेव्हा आपण ते शिकू तेव्हा. खरंय. तर किती आपले डोळे आणि कान म्हणजे थोडक्यात काय, ह्या भौतिक आयुष्यामध्ये दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, दिसतात कशामुळे? डोळ्यांमुळे, आणि ऐकतो कशामुळे? कानामुळे. तर ह्या सगळ्याच्या सगळ्या भ्रम आहेत, म्हणजे सगळ्या खोट्या आहेत, सगळ्या खोट्या आहेत. म्हणजे मग तुम्ही म्हणाल की अरे मग सगळेजण मिळून एकाच मंदिरात जातात, जसं की केदारनाथ, अमरनाथ. हो ना, आता अमरनाथ होतं सेशन मध्ये, आपल्या पण भरपूर वेळा ऐकलं पण. तर हे सगळे भ्रम आहेत, खोटं आहे हे, खोटं. तर ते कसं खोटं आहे आणि कसं ते खरं करून आपण आतापर्यंत बघितलंय, हे आपण पुढच्या आठवड्यात जाणून घेऊयात आणखी. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सगळेजणच म्हणजे माझ्यासाठी तर गुरु आहे, कारण प्रत्येकाच्या प्रश्नांमधनं, शेअरिंगमधनंही मला खूप सारं शिकायला मिळतं. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे पुन्हा पुन्हा धन्यवाद. सुलक्षणा मॅडम, बंद करायचं? हो, करायचं ना मॅडम. रेकॉर्डिंग बंद कर. हा. रेकॉर्डिंग तुम्हाला सुरू होतं ना, माझं हो थोडस चालू गेलं आहे. होतं तुम्हाला मॅडम. मी होस्ट बनवलंय, तुम्ही रेकॉर्डिंग बंद केलं तर चालेल. हा, ठीक आहे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद. सुंदर विषय होता. आता काय बोलायचं, सगळं बोलून झालेलं आहे. आता फक्त क्वांटम फिजिक्सच ऐकायचं. धन्यवाद. चला, ठीक आहे, मी बंद करते. धन्यवाद. मॅडम, मीटिंग एंड फॉर ऑल करायला लागेल तुम्हाला, सुलक्षणा मॅडम.